हाय डियर स्टुडंट्स, करंट इलेक्ट्रिसिटीचा आपला हा थर्ड लेक्चर आहे आणि या लेक्चरमध्ये आपण करतोय पहा पोटेन्शियोमीटर. पहा फुल कॉन्सेप्च्युअल लेक्चर आहे. पोटेन्शियोमीटरमध्ये खूप जास्त कॉन्सेप्ट्स आहेत. डोकं तुमचं हलून जाईल पूर्ण लेक्चर पाहिल्यानंतर, नाही का. माझा तरी असा एक्सपिरियन्स आहे की मेजॉरिटी ऑफ मुलांना पोटेन्शियोमीटर नाहीच समजत व्यवस्थित. ट्राय करूया, लक्ष द्या एकदम व्यवस्थित. ओके, एक ना एक मायनर डिटेल इथे मी कव्हर करेन. ओके, आणि मेन तर काय आहे पहा, मुलांना असं वाटतं लेक्चर पाहून, सेशन पाहून की सर्व समजलं, पण ज्यावेळेस न्यूमरिकलचा प्रश्न येतो ना, क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात ना, मग तिथे ते कमी पडतात. त्यांना तो क्वेश्चन सॉल्व्ह नाही करतात. याचं मेन रिझन असं असतं, एक तर प्रॅक्टिस कमी असते किंवा कॉन्सेप्ट नसते समजलेलं. या दोन्हीमधला एक गोष्ट असू शकतो. भलेही तुम्हाला असं वाटत असेल की ते समजलंय, पण ॲक्च्युअलमध्ये ते नसतं समजलेलं. काही ना काही एक छोटासा पॉईंट मिस झालेला असतो, असं होऊ शकतं. आणि पोटेन्शियोमीटरच्या केसमध्ये मेजॉरिटी ऑफ टाइम्स मुलांसोबत याच गोष्टी होतात की कोणता ना कोणता कॉन्सेप्ट थोडंसं त्यांचा वीक असतो. फक्त फॉर्म्युला करण्याने मार्क्स नसतात पडत, थोडंसं लाईक डेरिव्हेशन कॉन्सेप्ट हे स्ट्रॉंग पाहिजेच असतात. तर पहा, या सर्व गोष्टींना कन्सिडर करून आजचं लेक्चर आता इथे कसं डिझाईन करतोय पहा मी. तर सुरुवातीला तरी आपण पाहू यार की पोटेन्शियोमीटर कशासाठी असतो, काय करतो आपण, पोटेन्शियोमीटर घेऊन काय करणार आहे आपण, नाही का. त्याच्यानंतर पोटेन्शियोमीटर एक डिव्हाइस आहे, तर त्याचा वर्किंग प्रिन्सिपल पण असेल ना, कोणत्या तरी प्रिन्सिपलवरती वर्क करत असेल तो, मग तो वर्किंग प्रिन्सिपल पाहूया. देन पोटेन्शियोमीटरचा यूज करून बॅटरीजचे किंवा सेलचे EMF कम्पेअर करू, म्हणजे बॅटरीचा व्होल्टेजचा व्हॅल्यू आपण कम्पेअर करू. ओके, देन इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करूया, म्हणजे बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स असतो ना रे, तो इंटरनल रेजिस्टन्स पण आपण इथे फाइंड करूया. अँड देन फायनली एक छोटासा चेंज आहे इथे DPP नंबर 3 मध्ये. तर DPPचे जे काही न्यूमरिकल्स आहेत, MCQs आहेत, ते मी हे सेशनमध्येच इन्क्लूड करतोय आज. रिझन काय पहा, मला बस इतकं ट्रॅक करायचं आहे की जो आर्टिकल मी तुम्हाला शिकवला त्या आर्टिकलवरती लगेच तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. 4, 5, 6 MCQs लगेच तिथे झाले पाहिजे. सो दॅट होईल काय माहिती का, जेव्हा मी हे शिकवलं, प्रिन्सिपल ज्यावेळेस मी शिकवलं तुम्हाला, आणि लगेच इथे जाण्याऐवजी मी एक काम करतो की इथून इथे जाण्यामध्ये, ओके, त्या ड्युरेशनमध्ये खूप सारे MCQs घेतोय, ओके, न्यूमरिकल्स घेतोय, सो दॅट तुमचा हा प्रिन्सिपल क्लिअर होईल. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही येणार. हा आर्टिकल झाल्यानंतर इथे थोडेसे न्यूमरिकल घेतो, थोडंसं काउंट वाढवतो, रेग्युलर लेक्चरपेक्षा थोडंसं काउंट जास्त ठेवतोय, सो दॅट तुम्हाला या आर्टिकलमध्ये डिफिकल्टीज फेस नाही होणार. सो करतो इतकंच पहा की DPPचे आज जे काही MCQs आहेत ते मी टाकतो लेक्चरमध्ये. अराउंड 15 न्यूमरिकल्स आपण इथे सॉल्व्ह करतोय थेरॉटिकल लेक्चरमध्ये, पूर्ण सर्व कॉन्सेप्ट्स प्लस 15 न्यूमरिकल्स. आणि तुमचा DPP काय आहे माहिती का, आज ते जे 15 न्यूमरिकल्स मी इथे सॉल्व्ह केलेले आहेत ना पूर्ण सेशनमध्ये, तेच न्यूमरिकल तुम्ही परत करायचे आहेत. लगेच नाही, लेक्चर पाहिल्या लगेच नाही. लेक्चर पाहून सर्व प्रिपेअर होऊन नोट्स काढून झाल्यानंतर 5, 6, 7 तासाच्या गॅप नंतर करायचं परत. कधी कधी असं होत असतं की लगेच पाहून केल्याने येत असतं, एक छोटंसं गॅप घेऊन त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण करतो ना, मग थोडेफार प्रॉब्लेम्स येतात. आणि तेव्हा जर का तो प्रॉब्लेम तुम्ही रिझॉल्व्ह केला तर मग समजून घ्या की तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित झालेला आहे, नाही का. तर ठीक आहे यार, पहा आता सेशन मी इथे स्टार्ट करतोय. तर पोटेन्शियोमीटर काय असतं, तर पहा, पोटेन्शियोमीटर हा एक असा डिव्हाइस आहे जो की व्होल्टेजच मेजर करतो. मग तुम्ही म्हणाल व्होल्टमीटर काय, मग हे पहा, पोटेन्शियोमीटर असा डिव्हाइस आहे जो की फार ॲक्युरेटली व्होल्टेज मेजर करतो. व्होल्टमीटर पेक्षा पण जास्त ॲक्युरेटली तो मेजर करतो. व्होल्टमीटरनी व्होल्टेज मेजर करतेवेळी थोडासा एरर येत असतो. म्हणजे एक्झाम्पलमध्ये सांगायचं झालं तर हे असं होत असतं, सांगतो मी तुम्हाला. आता हे असं का होत असतं हे मी व्होल्टमीटरच्या आर्टिकलमध्ये सांगेन, बरं. पण होत काय असतं ते पहा आधी. एखादा रेजिस्टन्स आहे फॉर एक्झाम्पल, आणि या रेजिस्टन्समधून काहीतरी करंट जातोय. किती करंट जातोय पहा, से फॉर एक्झाम्पल 2 अँपियर, आणि रेजिस्टन्स आहे पहा से 4 ओहम. ओके, सो व्होल्टेज किती असेल रे, V = IR असेल ना, V = IR. सो I × R कराल तर 8 व्होल्ट येईल. याचा अर्थ या रेजिस्टन्सवरती व्होल्टेज जो आहे तो आहे 8 व्होल्ट. ओके, फाईन. आता तुम्ही प्रॅक्टिकल्स वगैरे थोडंसं माहिती असेल कॉलेजमध्ये करून तुम्हाला, तर व्होल्टमीटर असं पॅरलली लावत असतो ना आपण, व्होल्टमीटर, बरोबर ना. मग ज्यावेळेस व्होल्टमीटर कनेक्ट करतो ना, तर थोडंसं करंट ना जरा इकडून पण जातो, नाही का, त्या व्होल्टमीटरमधून पण जातो. म्हणजे इथून थोडंसं कमी करंट जायला लागतो. म्हणजे 2 अँपियर नाही जाणार, थोडंसं करंट चेंज होईल, लाईक 1.9 और 1.99, थोडंफार कमी जाईल करंट, हे तरी मान्य तुम्हाला. म्हणजे याच्यावरचा व्होल्टेजच कमी होईल ना. पहा ना, करंट कमी झाला म्हणजे व्होल्टेज थोडंसं कमी झाला, मग तो कमी झालेला व्होल्टेज तो मेजर करत असतो व्होल्टमीटर. सो थोडासा एरर असतो व्होल्टमीटरमध्ये, पण तो पोटेन्शियोमीटरमध्ये बिलकुल पण नसतो. मग तुम्ही विचाराल मला का नसतो सर. ओके यार, हे तर आता पूर्ण ज्यावेळेस मी एक्सप्लेन करेन ना पोटेन्शियोमीटर, त्याच्यानंतर ते तुम्हाला समजून जाईल. किंवा असं समजा की व्होल्टमीटर ज्यावेळेस मी एक्सप्लेन करेन आणि हा एक्झॅक्टली एरर काय येतो, किती येतो, कशामुळे येतो, एरर कसा कमी करायचा, या गोष्टी ज्यावेळेस आपण डिस्कस करूया व्होल्टमीटरमध्ये, तेव्हा तुम्हाला रिलेट होईल की पोटेन्शियोमीटर ॲक्युरेट असतो कम्पेअर टू व्होल्टमीटर.
ओके, आणखीन काही युजेस आहेत पोटेन्शियोमीटरचे पाहूया, बट सध्यासाठी तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं की ॲक्युरेटली व्होल्टेज मेजर करण्यासाठी पोटेन्शियोमीटर हा यूज केला जातो. ठीक आहे मुलांना. तर राहिला प्रश्न यार वर्किंग प्रिन्सिपलचा, की कोणत्या प्रिन्सिपलवरती तो वर्क करतो, कोणत्या प्रिन्सिपलवरती तो वर्क करतो. पहा, आता पहिली गोष्ट ही समजून घ्या की हा पोटेन्शियोमीटर आहे. म्हणजे पाहून घ्या एकदा व्यवस्थित पोटेन्शियोमीटरला की तो कसा दिसतो, काय असतं स्ट्रक्चर, नाही का. खूप साधी गोष्ट आहे पोटेन्शियोमीटर म्हणजे. एक बॅटरी असते, एक रेझिस्टन्स असतो आणि एक भली मोठी वायर असते, फोल्ड केलेलं वायर, फोल्ड केलेलं, इतकी जागा नसते ना. ओके, सो जस्ट फोल्ड करून असं आपण ठेवतो, खूप मोठा वायर असतो तो. ठीक आहे, काय असतं पोटेन्शियोमीटर सांगा परत. एक बॅटरी असते, मेन वाला बॅटरी, ओके, जो करंट सप्लाय करत असतो. एक रेझिस्टन्स असतो. आता हा तर याच्या बॅटरीचा इंटरनल रेझिस्टन्स आहे, बट एक्स्ट्रा पण रेझिस्टन्स तिथे लागू शकतो. ओके, सो दॅट करंट सर्किट मधला थोडासा कंट्रोल करता येईल आपल्याला. पहा आता काय सांगतं इथे. आणखीन पण एक रेझिस्टन्स लावू शकतो बरं आपण, रिओस्टॅटचा रेझिस्टन्स, व्हेरिएबल रेझिस्टन्स. का रे, जर का सर्किट मधला करंट तुम्हाला कमी जास्ती करायचा असेल, सर्किट मधला करंट कमी करायचा असेल तर रेझिस्टन्स इथला वाढवा. सर्किट मधला करंट जास्त करायचा असेल तर इथला रेझिस्टन्स कमी करा, म्हणजे अपोजिशन कमी होईल, बरोबर ना. सो सर्किट मधला करंट कंट्रोल करण्यासाठी इथे रिओस्टॅट पण लावू शकता, व्हेरिएबल रेझिस्टन्स पण लावू शकतो. दिस इज इंटरनल रेझिस्टन्स ऑफ दिस सेल. फाईन. सांगा काय पोटेन्शियोमीटर, बॅटरी, रेझिस्टन्स असेल नसेल तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, बट हा सर्वात मेन आहे. हा पार्ट हा सर्वात मेन आहे. याला बोलतो पोटेन्शियोमीटर वायर, याला बोलतो आपण पोटेन्शियोमीटर वायर. आणि जे काही गोष्टी होणार आहेत ना ते सर्वच्या सर्व या वायरवरती होणार आहेत. कशावरती, या वायरवरती होणार आहेत. सर्व गोष्टी या वायरवरती होणार आहेत. तर हे क्लिअर आहे की पोटेन्शियोमीटर कसा दिसतो, बरोबर. सो असं पोटेन्शियोमीटर तर तुम्ही घरी पण बनवू शकता. बॅटरी घ्या, ओके, कनेक्शन करा, वायर आहे ना कुठून तरी, ओके, पॉझिटिव्ह प्लेटला एक वायर लावा, गोल फिरवा, निगेटिव्ह प्लेटला तो दुसरा एंड लावून टाका. पोटेन्शियोमीटर तर घरी पण बनणार तुमच्या. हे समजतं तुम्हाला, ओके, फार काही असं अवघड नाहीये. आता पहा, पुढे पहा काय. आता काही गोष्टी आधी डिस्कस करून घेतो, क्लिअर करून घेतो की हे माहिती आहे का तुम्हाला. पहा बरं, रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर, रेझिस्टन्स ऑफ अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं मी, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ कंडक्टर. म्हणजे जितका लेंथ जास्त ना त्या कंडक्टरचा, जितका लेंथ जास्त त्या कंडक्टरचा तितका रेझिस्टन्स जास्त. म्हणजे पहा रे, इतक्या कंडक्टरचा लेंथ जर का 4 ओहम असेल, ओके, तर इथे जर का मी आणखीन एक कंडक्टर ऍड करत असेल, बरोबर, तर याचा आणि याचा रेझिस्टन्स ऍड होऊन 8 ओहम बनणार, बरोबर ना. म्हणजे लेंथला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. At the same time, resistance is inversely proportional to area of cross section. Cross section जितका कमी तितका रेझिस्टन्स जास्त. नॅरो स्पेस मधून जाणे थोडंसं अवघड असतं, नाही का. ओके, सो रेझिस्टन्स थोडासा वाढत असतो. ठीक आहे, चलो, ओके. आणि हा जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतो ना, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, ओके, त्याला बोलतो आपण रेझिस्टिव्हिटी. काय बोलतो आपण त्याला, रेझिस्टिव्हिटी. ओके, या सर्व गोष्टी थोड्याशा तुम्हाला लक्षात ठेवायच्या तिथे. ठीक आहे, हे असंही सांगितलं होतं मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये, ओके, तर तो काही इश्यू नाहीये. आता पहा पुढे काय बोलतो मी तुम्हाला. आता होतं काय पाहूया. हा जो वायर आहे ना, हा जो वायर आहे, या वायरला थोडासा रेझिस्टन्स असतो. ओके, तुम्ही असं नका समजू की हे एकदम फुल ऑन कंडक्टर आहे, नाही का, जसं की रेझिस्टन्स 0 असं नाही येते. ओके, या वायरला, पोटेन्शियोमीटर वायरला एक सर्टन रेझिस्टन्स असतो, थोडा बहुत रेझिस्टन्स असतो. ओके, विदाउट रेझिस्टन्स तो वर्कच नाही करू शकत पोटेन्शियोमीटर वायर. आता का हे पाहूया आपण. आता पहा रे, आता इथे काय सांगतो मी, पहा. सो यार याला रेझिस्टन्स आहे, ठीक आहे यार, मान्य आहे. किती असेल रेझिस्टन्स, मे बी असेल यार R असेल. किती रे रेझिस्टन्स, किती असेल R टोटल अख्ख्या वायरचा, बरं, म्हणजे A पासून B पर्यंतचा रेझिस्टन्स R आहे. मग तुम्ही मला आता हे सांगा की हा जो बॅटरी आहे किती करंट पाठवेल हे पूर्ण वायरमधून. तर मी विचार करतोय, आपल्याला माहिती आहे यार V इज इक्वल टू IR असतं. V इज इक्वल टू IR, दॅट मीन्स I इज इक्वल टू V डिवाइड बाय R. ओके, सांगा रे, सर्किट मधला करंट काढायचा ना आपल्याला, म्हणजे सर्किटचा व्होल्टेज तर E आहे ना, डिवाइड बाय सर्किटचा रेझिस्टन्स काय आहे. पहा बरं, करंट जातोय, हा कंप्लीट पोटेन्शियोमीटर वायरचा रेझिस्टन्स R प्लस हा इंटरनल रेझिस्टन्स आणि स्मॉल r. सो R प्लस स्मॉल r इथे मी करतोय. दिस इज द व्हॅल्यू ऑफ गाईस टोटल करंट. म्हणजे सर्किट मधला जो करंट आहे ना त्याचा तो व्हॅल्यू आहे, सर्किट मधल्या करंटचा तो व्हॅल्यू आहे, बरोबर. सो सर्किटचा करंट असं फाईन करू शकतो आपण. फाईन. पुढे काय, मला एक साधी गोष्ट अशी समजत आहे की जर का करंट फ्लो होत असेल सर्किटमध्ये, बरोबर, पहा याला रेझिस्टन्स आहे की नाही. आणि काल आपण शिकलं की नाही, लास्टच्या 2 लेक्चरमध्ये आपण शिकलं की नाही, जर का करंट जर का एखाद्या रेझिस्टन्स मधून फ्लो होत असेल, तर त्याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप करत जातो, तो ड्रॉप करत जातो. म्हणजे हा जो करंट या रेझिस्टन्स मधून फ्लो होईल ना पोटेन्शियोमीटर वायर मधून, तर व्होल्टेज तो ड्रॉप करत जातो. हे तुम्हाला समजायला लागेल. आधी समजून घ्या की बॅटरीचा व्होल्टेज 10 व्होल्ट असेल
आणि तो इंटरनल रेजिस्टन्स वरती समजा 1 वोल्ट ड्रॉप करत असेल तर मग राहिलेला 9 वोल्ट कुठे ड्रॉप करेल रे? तो पोटेन्शियोमीटर वायर वरतीच ड्रॉप करेल ना. हे मान्य आहे का तुम्हाला? आता मग तुम्ही सांगा मला एक कॉमन सेन्स, सिंपलचा कॉमन सेन्स, तो राहिलेला 9 वोल्ट तो एवढ्याच पोर्शन मध्ये ड्रॉप करेल का आणि इथे काहीच ड्रॉप नाही करणार असं होईल का? नाही ना. ड्रॉप तर ग्रॅज्युअल असेल, ग्रॅज्युअल. म्हणजे इथे सुरू केलं त्यांनी ड्रॉप करायला, थोडासा ड्रॉप 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 करत राहतोय इथेपर्यंत आल्यानंतर टोटल या पूर्ण ड्युरेशन मध्ये किंवा या पूर्ण पाथ मध्ये त्यांनी 9 वोल्ट ड्रॉप केलेला आहे. पूर्ण पाथ मध्ये 9 वोल्ट ड्रॉप केलेला आहे. मग वर्किंग प्रिन्सिपल काय आहे माहिती का? ओके, किंवा बेसिक काय आहे माहिती का पोटेन्शियोमीटरचा? तर हे आहे पहा, व्होल्टेज ड्रॉप पहा काय काय व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द पोटेन्शियोमीटर वायर इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ. ठीक आहे, म्हणजे काय पहा, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस, इथे सध्या एसी लिहितोय मी, एसी. पोटेन्शियोमीटर वायरवरती एक छोटासा सेक्शन घेतला, एसी पार्ट घेतला, एक छोटासा सेक्शन. तर या सेक्शन वरती जो व्होल्टेज ड्रॉप झालेला असेल ना तो त्याच्या लेंथ वरती प्रोपोर्शनल असेल. छोटा लेंथ घ्याल ना, छोटा लेंथ घ्याल तर छोटा लेंथ मध्ये तर कमी ड्रॉप असेल. मोठा लेंथ घ्याल, इथेपर्यंत लेंथ घ्याल, बरोबर ना, इथेपर्यंत टोटल लेंथ घ्याल तर पोटेन्शियल ड्रॉप इथेपर्यंत हा थोडासा जास्त असेल. जसा लेंथ वाढवाल ना तसा पोटेन्शियल ड्रॉप वाढत जाईल. सो हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, काय व्होल्टेज ड्रॉप across that small portion AC on the potentiometer wire it is directly proportional to length of that AC portion. त्या AC portionचा लेंथला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. जितका जास्त लेंथ तितका जास्त पोटेन्शियल ड्रॉप. बरोबर. आता हे जर का नसेल पटत तुम्हाला तर त्याच्यासाठी पण एक एक्सप्लेनेशन आहे. आता काय आहे पहा. तुम्ही म्हणाल हा करंट का काढला, हा करंट कशासाठी काढला? आता मी तुम्हाला काय सांगतोय पहा, कंप्लीट पोटेन्शियोमीटर वायरवरती जो व्होल्टेज ड्रॉप असतो, मी इथे असं लिहू का पहा बरं, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस ए बी म्हणजे समजतं का, ए पहा, ए टू बी इथेपर्यंत, म्हणजे कंप्लीट पोटेन्शियोमीटर वायर वरती जो व्होल्टेज ड्रॉप असतो ना, व्ही इज इक्वल टू काय रे, आय आर ना, आय तर आहे यार, हा इथे लिहितो मी तरी आय इंटू आर. बरोबर, आय इंटू आर. आर म्हणजे काय, रेजिस्टन्स ऑफ एबी ना. झेपतं का? एबी पहा ना, एबी वरचं जर का तुम्हाला पोटेन्शियल ड्रॉप काढायचा असेल तर एबीचा रेजिस्टन्स घ्यायला लागेल आपल्याला. सो एबीचा रेजिस्टन्स घेतला. करंट कोणता? करंट तर सर्किट मधला घ्यायला लागेल, म्हणजे एबी मधलाच करंट म्हणजे सर्किट मधला करंट जो की हा आहे. सो काय असणार आहे करंट? हे पहा, ई डिवाइड बाय आर प्लस आर इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर एबी. आता हे जरा रब करतो मी, करंट तर माहिती आहे ना तुम्हाला, इंटू रेजिस्टन्स ऑफ वायर एबी. अरे एबीचा रेजिस्टन्स काय माहित नाही ना, पण आपल्याला तर माहिती यार की एबी तर वायर आहे आणि लेंथ ऑफ कंडक्टर तर वायरचा जो लेंथ असतो अँड दॅट इज इक्वल टू रो लेंथ ऑफ एबी डिवाइड बाय ए. हे तुम्हाला झेपतंय का सांगा बरं? हे समजतं का तुम्हाला? दिस इज व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एबी. म्हणजे हे अख्खा एबी वरचा व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर हा फॉर्म्युला. पण समजा तुम्हाला एबी वरचा व्होल्टेज ड्रॉप मध्ये इंटरेस्टच नाही, म्हणजे अख्ख्या एवढ्या व्होल्टेज ड्रॉप मध्ये तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला जर का इंटरेस्ट फक्त एवढ्या व्होल्टेज ड्रॉप मध्ये असेल, बरोबर, आता ते कशासाठी असेल वगैरे आपण नंतर पाहूया रे. पण पहिले ते थोडंसं वर्किंगच समजून घ्या, म्हणजे लाईक एक प्रिन्सिपल समजून घ्या फक्त. ओके, समजा तुम्हाला एवढ्यावरतीच व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर एवढ्याचाच रेजिस्टन्स घेतला पाहिजे होता तुम्ही. म्हणजे याला कसं केलं पाहिजे होतं पहा, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एबी का? नाही, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस एसी केला पाहिजे होता. किती एसी. दॅट शुड बी इक्वल टू करंट इंटू रेजिस्टन्स ऑफ काय केला पाहिजे मुलांना? एसी केला पाहिजे. सो करंट तर माहिती यार, करंट तर तोच असणार आहे पूर्ण सर्किटमध्ये, इंटू रो लेंथ ऑफ काय करणार आपण? एसी, रो एल बाय ए करायला लागेल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन तर पूर्ण सेमच असणार आहे, कंप्लीट वायरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज सेम. बरोबर ना. तर मग आता हे पटतं का सांगा बरं तुम्हाला इथे? आता मी इथे काय सांगतोय बा यार, ईएमएफ बॅटरीचा कॉन्स्टंट आहे, पूर्ण कंप्लीट अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे. काय चेंज होणार आहे का वायर? नाही ना. इंटरनल रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे, रेजिस्टिव्हिटी कॉन्स्टंट असते, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कॉन्स्टंट असतो. म्हणजे हे सर्व जर का कॉन्स्टंट असेल दॅट मीन्स व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दॅट स्मॉल पोर्शन एसी इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल, कॉन्स्टंटला गायब करून डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ एसी. असं लिहू शकता ना? असं लिहू शकतो की नाही सांगा बरं? डेफिनेटली लिहू शकता इथे आपण असं. बरोबर. आणखीन एक पॉईंट तुमच्यासमोर इथे मी सांगतोय तुम्हाला, काय पहा, व्होल्टेज ग्रेडियंट किंवा पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय सांगतो पहा, पोटेन्शियल पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे एका मीटरवरती किती पोटेन्शियल ड्रॉप झाला पहा. टोटल अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरवरती किती पोटेन्शियल ड्रॉप झाला होता रे? 9 वोल्ट ड्रॉप झाला होता की नाही?
आणि ॲज्युम करा एक 2 मिनिटासाठी की अख्खा जो पोटेन्शियोमीटर वायर आहे तो 9 मीटरचा आहे. तर 9 मीटरवरती 9 व्होल्ट ड्रॉप म्हणजे एका मीटरवरती 1 व्होल्ट ड्रॉप. सो 1 व्होल्ट पर मीटर काय 1 व्होल्ट पर मीटर इज कॉल्ड एज पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे किती पोटेन्शियल ड्रॉप झाला डिवाइड बाय पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे तुम्ही इथे असं लिहू शकता. पहा बरं जरा, हे तर समजलं तुम्हाला, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतं. ओके, व्होल्टेज ड्रॉप. आता मी इथेच काय करतोय माहिती का, हे पहा, हा जो लेंथ आहे ना, हा लेंथ जरा मी इकडे टाकतो. दॅट मीन्स पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AC डिवाइड बाय लेंथ ऑफ AC. दॅट मीन्स पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ इट इज इक्वल टू काय बनणार रे, हे करंट आहे ना, E डिवाइड बाय R प्लस R इंटू काय रो बाय A. हे झेपतं का तुम्हाला सांगा बरं? सोपं आहे की नाही? लक्षात ठेवायचं बरं. ओके, समजून घ्यायचं सर्वात मेन तर. सो याला बोलतो आपण पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दॅट पोटेन्शियोमीटर वायर, किंवा AC बोललं तरी चालेल. दिस पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AC. ओके, आता सांगा AC वरतीचा पोटेन्शियल ड्रॉप जर का हा असेल तर अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरवरतीचा पण पोटेन्शियल ड्रॉप तोच असणार आहे. अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरवरतीचा पण पोटेन्शियल ड्रॉप तोच असणार आहे. कारण की एका मीटरवरती जर का 1 व्होल्ट ड्रॉप झाला तर इथल्या पण एका मीटरवरती 1 व्होल्ट होईल, इथल्या पण एका मीटरवरती 1 व्होल्ट होईल. सेम बरोबर ना. सो छोट्या पोर्शनचा पोटेन्शियल ड्रॉप किंवा पोटेन्शियल ग्रेडियंट आणि मोठ्या पोर्शनचा पोटेन्शियल ग्रेडियंट हे दोन्ही सेमच असणार आहेत. त्याच्या लेंथचा संबंध नाही आहे तिथे. बघा ना, पोटेन्शियल ग्रेडियंटच्या फॉर्म्युलामध्ये इथे लेंथ दिसतो का तुम्हाला? नाही ना. पोटेन्शियल ग्रेडियंट इज इंडिपेंडंट ऑफ लेंथ. काय असतो पोटेन्शियल ग्रेडियंट? मीन्स व्होल्टेज पर युनिट लेंथ किंवा पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ असा असतो पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे यार. सो एक थोडंसं बेसिक अंडरस्टँडिंग दिलं मी तुम्हाला की काय असतं एक्झॅक्टली, नाही का? पण मला असं वाटतं की तुम्हाला आणखीन इतकं जास्त मे बी आत्ताच रिलेट नाही होणार. आता ज्यावेळेस ॲक्च्युअली याचा यूज करायला सुरू करू ना आपण, तेव्हा तुम्हाला क्लिक होईल की यार हां म्हणजे असं असतं काय. तर पहा आता आणखीन तर युजेस सुरू झाले नाही, ॲप्लिकेशन पण सुरू झाले नाही. सो इतकं तुम्हाला रिलेट नाही होणार आणखीन. ओके, पण आता काय करूया माहिती का, आपण आधी थोडेसे क्वेश्चन्स करूया. कशाचे? पोटेन्शियल ग्रेडियंटचे. बरोबर ना. पहा आता काय सांगतो क्वेश्चन वाचा. पहा, हा जो डायग्राम आहे ना पोटेन्शियोमीटरचा, हा डायग्राम इमॅजिन झाला पाहिजे. बऱ्याच वेळी असं होत असतं की न्यूमेरिकल सॉल्व्ह करते वेळी आपण डायग्रामच इमॅजिन नाही करत, आणि डायग्राम इमॅजिन न झाल्यामुळे तो क्वेश्चन नाही येत. आता क्वेश्चन पहा काय म्हणतात. अ 10 मीटर लॉंग वायर ऑफ 20 ओहम रेजिस्टन्स. पोटेन्शियोमीटर वायर बद्दल बोलतात, म्हणजे मला समजलं की ते AB बद्दल बोलतात ते. पहा रे बाबा, हा जो AB आहे ना, A पासून B पर्यंत, तर त्या अख्ख्या वायरचा जो लेंथ आहे दॅट इज 10 मीटर. ओके, सो लेंथ ऑफ वायर इज इक्वल टू 10 मीटर लिहून टाकतो मी इथे, नाही का. रेजिस्टन्स ऑफ वायर इज इक्वल टू 20 ओहम करतोय मी इथे. ठीक आहे यार. मग तो एक बॅटरीला कनेक्ट केला, जसं की व्होल्टेज 3 व्होल्ट. नेग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स आहे का? नाही. अँड 10 ओहम एक्सटर्नल रेजिस्टन्स इज जॉईंट टू इट इन सिरीज. म्हणजे या बॅटरी सोबत सिरीजमध्ये एक 10 ओहमचा रेजिस्टन्स. किती 10 ओहमचा रेजिस्टन्स. हा इंटरनल रेजिस्टन्स नाही आहे बरं, हा रेजिस्टन्स आहे. याला समजा R बोलतोय, नाही का. याला काय बोलतोय? R बोलतोय. असं कनेक्शन आहे असं ते म्हणतात. मी सांगितलं होतं ना इथे एक रिओस्टॅटचा रेजिस्टन्स असतो थोडंसं करंट कमी जास्ती करायला. मग त्या रिओस्टॅटच्या रेजिस्टन्सच्या जागी हा रेजिस्टन्स आहे असं एक 2 मिनिटासाठी समजा. बरोबर. तर झेपलाय का तुम्हाला? काय विचारतात ते मग? पोटेन्शियल ग्रेडियंट अलॉंग वायर इन व्होल्ट पर मीटर इज. पोटेन्शियल ग्रेडियंट विचारतात. काय सांगितलं तर मी तुम्हाला फॉर्म्युला, पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स व्होल्टेज पर युनिट लेंथ. सो गाइस, व्होल्टेज पर युनिट लेंथ करायला तुम्हाला बाय डिफॉल्ट पोटेन्शियल ग्रेडियंट येणारच आहे. पण तुम्हाला हेच माहित नाही की व्होल्टेज किती ड्रॉप होणार आहे. पण तुम्हाला लेंथ माहिती का? लेंथ माहिती नाही यार, 10 मीटरचा लेंथ आहे, पण व्होल्टेज माहित नाही की इथे किती ड्रॉप होणार आहे हे माहित नाही आपल्याला. हे माहित नाही. काय करू शकतो यार? तर मी एक काम करतो. सर्वात पहिले करंट काढायचं. भले बाकी काही माहित नसेल, काही सोडून द्या. करंट तरी काढू शकता तुम्ही. पहा रे, करंट I इज इक्वल टू V डिवाइड बाय R असतो. म्हणजे टोटल अख्ख्या सर्किटचा व्होल्टेज 3 डिवाइड बाय अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स. भाऊ हा 10 आहे. आणि त्यांनी काय सांगितलं रे, अख्खा पोटेन्शियोमीटर जो आहे ना, पोटेन्शियोमीटरचा वायर, या अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स पण 20 सांगितलं त्यांनी. 20 बरोबर. म्हणजे टोटल अख्खा रेजिस्टन्स इज इक्वल टू 10 प्लस 20 बनणार की नाही. दॅट मीन्स 3 डिवाइड बाय 30 कराल तर 1 डिवाइड बाय 10 बनणार आहे. सो व्हॅल्यू ऑफ करंट इज गाइज 1 डिवाइड बाय 10 एम्पियर. करंटचा जो व्हॅल्यू आहे तो 1 डिवाइड बाय 10 एम्पियर आहे. मान्य? ठीक आहे. तुम्ही मला हे सांगा आता की पूर्ण पोटेन्शियोमीटर वायरवरती किती ड्रॉप होतोय? व्होल्टेज ड्रॉप किती आहे सांगा बरं. पहा, आपलं ठरलंय ना पोटेन्शियल ग्रेडियंट. काय? पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. म्हणजे एका युनिट लेंथवरती किती ड्रॉप होतं. पहिले एक काम तर करा की अख्ख्या वायरवरती किती ड्रॉप होतो ते सांगा मला. I इंटू आर. काय I इंटू आर. व्होल्टेज ड्रॉप मीन्स I इंटू आर. I इंटू रेजिस्टन्स ऑफ
पोटेन्शियोमीटर वायर. आता इथे रेझिस्टन्स काय अख्ख्या सर्किटचा नाही घेणार आहे, तुम्हाला ड्रॉप फक्त एवढाच काढायचा आहे ना, याच वायरवरतीचा ड्रॉप काढायचा आहे ना, मग याचा रेझिस्टन्स घेऊन काय अर्थ आहे का? नाही आहे ना. डिवाइड बाय लेंथ करायला लागेल आपल्याला इथे. सो सांगा रे करंटचा व्हॅल्यू 1/10, 1 डिवाइड बाय 10. रेझिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर किती बोललाय? 20 बोलतात ते. डिवाइड बाय लेंथ किती आहे सांगा बरं. पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ काय बोलतात? 10 मीटर आहे की नाही? 10 मीटर बरोबर ना. पहा रे युनिट पहा नीट, काय मीटर आहे. ओके, वरती व्होल्टेज आहे, व्होल्टेज बरोबर ना. सो वोल्ट पर मीटर हा युनिट असणार आहे. ओके, हा 0 0 विल गेट कॅन्सल. 2 डिवाइड बाय 10 कराल तर 0.2 बनणार आहे. दॅट मीन्स 0.2 वोल्ट पर मीटर. 0.2 वोल्ट पर मीटर. दॅट इज ऑप्शन नंबर सी हा आपल्या इथे आन्सर असणार आहे. ओके, दॅट इज पोटेन्शियल ग्रेडियंट. तुम्ही बिलकुल पण लोड नका घेऊ जर का नसेल समजलं तर, कारण की मी तुम्हाला काय सांगतोय की न्यूमरिकलचा काउंट हा खूप जास्त आहे बरोबर ना. तुम्ही पोटेन्शियल ग्रेडियंटचा हा सम नसेल समजला तर ठीक आहे, हा तरी समजून जाईल. आणखीन 2-3 समजत पुढे कोणता ना कोणता समजून जाईल. एंड पर्यंत तुम्हाला डेफिनेटली पोटेन्शियल ग्रेडियंट समजून जाईल बरोबर. पहा आता क्वेश्चन वाचा, पण बेसिक लक्षात ठेवायचं काय की डायग्राम इमॅजिन झाला पाहिजे. काही हार्डकोर रूल्स आहेत यार पोटेन्शियोमीटर समजण्यासाठी किंवा पोटेन्शियोमीटरचे सम्स करण्यासाठी. पोटेन्शियोमीटरचे जे काही आर्टिकल्स आहेत प्रत्येक आर्टिकलचा डायग्राम जर का इमॅजिन झाला ना, संपलं. अर्धी गोष्ट तिथे सॉल्व्ह होऊन जाते तुमची. तर पहा आता पुढे काय बोलतात. आणि असतंच काय यार पोटेन्शियोमीटरमध्ये, वायर असतो बरोबर, बॅटरी असतो ना, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स असतो आणि एक्स्ट्रा एक रेजिस्टन्स लावायचा असेल लावलेला असतो. बरेच सारे क्वेश्चनमध्ये असतो, काही क्वेश्चनमध्ये नसतो. जसं की आता या क्वेश्चनमध्ये पहा काय बोलतात. पोटेन्शियोमीटर वायर 10 मीटर लॉंग. इथे पण 10 मीटरच लॉंग आहे म्हणा पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे, चलो पहा रे. आता एक वायर आहे पोटेन्शियोमीटरचा, हा वाला. ओके, जसं की लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 10 मीटर. फाईन, टोटली फाईन. पुढे अँड हॅज रेजिस्टन्स 40 ओहम म्हणे. लिहितो इथे रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 40 ओहम नाही का. इथे पी लिहितो, लेंथ ऑफ पी लिहितो पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे, पुढे रेजिस्टन्स बॉक्सला कनेक्ट केला म्हणे. ठीक आहे, आणि बॅटरीचा व्होल्टेज आहे 2 व्होल्ट म्हणे. बॅटरीचा जो व्होल्टेज आहे ना तो आहे 2 व्होल्ट, मान्य. इफ अ पोटेन्शियल ग्रेडियंट इज 0.1 मिलीवोल्ट पर सेंटीमीटर. काय पोटेन्शियल ग्रेडियंट. पोटेन्शियल ग्रेडियंट हा काय आहे माहिती का? 0.1 मिलीवोल्ट पर सेंटीमीटर म्हणे, पर सेंटीमीटर असं पोटेन्शियल ग्रेडियंट त्यांनी दिला आपल्याला. पहा मी तुम्हाला आर्टिकलमध्ये पोटेन्शियल ग्रेडियंटचा असं काही एक फॉर्म्युला लास्टचा असं डिराईव्ह करून काही सांगत नाहीये. ओके, प्रत्येक समोर थोडेफार चेंजेस करायला लागत असतात आपल्याला. जसं की कधी कधी इथला रेजिस्टन्स असतो, कधी नसतो, मग तो घ्यायला लागतो, नाही घ्यायला लागतो बरोबर. तर फॉर्म्युला नका पाठ करू पोटेन्शियल ग्रेडियंटचा, बिलकुल पण नाही. इतकंच लक्षात ठेवायचं पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय? व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ. इतका सिंपलचा कॉन्सेप्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. पुढे बघा काय आता. व्हॉट इज द रेजिस्टन्स अनप्लग्ड फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. थोडंसं डायग्राम व्यवस्थित लिहितोय मी इथे इंटरनल रेजिस्टन्स त्यांनी बिलकुल पण दिलेला नाहीये. इंटरनल रेजिस्टन्स दिला का बॅटरीचा? नाही. ओके, सो मी एक काम करतो, यालाच मी जरा रेजिस्टन्स बॉक्स असं कन्सिडर करतो, त्यालाच मी रेजिस्टन्स बॉक्स कन्सिडर करतोय. तर याच्या रेजिस्टन्सचा व्हॅल्यू किती आहे असं ते आपल्याला विचारतात. सो ॲज टू अचीव पोटेन्शियल ग्रेडियंट ऑफ 0.1 मिलीवोल्ट पर सेंटीमीटर. पहा काही लिंकच लागत नाही काही जणांना आता. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा की तो रेजिस्टन्स काय असला पाहिजे. प्रत्येक सम तुम्हाला ट्राय करायचा बरोबर. पहिले तुम्हाला ट्राय करायचं, त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो इथे बरोबर. बट फर्स्ट ट्राय तुमचा असला पाहिजे. ओके, करा विचार. तर मी एक काम करतो यार, मला तरी इतकं समजत आहे की वायर माझा आहे 10 मीटरचा. किती वायर माझा 10 मीटरचा. ते म्हणताय 0.1 वोल्ट. काय नीट पहा, 0.1 मिली वोल्ट आहे. सॉरी, मिली मीन्स 10⁻³ वोल्ट पर सेंटीमीटर. सेंटीमीटर मीन्स 10⁻² मीटर करायला लागेल ना इथे तुम्हाला. सेंटीमीटर मीन्स 10⁻² मीटर करायला लागेल. -2 वरती जातो. ओके, म्हणजे बनणार काय माहिती का, तो 0.01 वोल्ट पर मीटर असा बनणार. पहा ना, हे वरती गेल्यानंतर +2 होतं. -3 + 2 = -1. हे तर आहेच आहे -1 म्हणजे -2 बनणार आहे तो. -2 मीन्स 0.01 बरोबर. सो पोटेन्शियल ड्रॉप काय माहिती का मुलांना, 0.01 वोल्ट पर मीटर बरोबर ना. एक काम करतो यार, मी दोन्हीला 10 ने मल्टिप्लाय करू का, म्हणजे 0.01 × 10 वोल्ट पर 10 मीटर असं करू शकतो का? काय प्रॉब्लेम आहे नाही का. 0.01 × 10 कराल तर यू विल गेट 0.1 वोल्ट पर 10 मीटर. 10 मीटर का, 10च मीटर का? अरे आपला वायरच 10 मीटरचा आहे ना. पण आपला वायरच 10 मीटरचा आहे ना, म्हणजे मला हे समजलं यार की 10 मीटरच्या वायरवरती 0.1 वोल्टचा ड्रॉप आहे. या अख्ख्या 10 मीटरच्या वायरवरती 0.1 वोल्टचा ड्रॉप आहे इथं बरोबर ना. मग मला आता एक आयडिया येते यार, मला आता एक सिंपलशी गोष्ट माहिती आहे की व्होल्टेज ड्रॉप ऑन पोटेन्शियोमीटर वायर AB. तर अख्ख्या एबीचा, हे पहा, अख्ख्या एबीचा व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय माहिती का, करंट इंटू रेजिस्टन्स अक्रॉस AB.
बरोबर ना, V इज इक्वल टू IR ना. तुम्हाला करंट माहिती नाही, ठीक आहे, चलो. व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस AB माहिती आहे, म्हणजे अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरवरतीचा व्होल्टेज ड्रॉप आत्ताच काढला ना आपण, किती रे, 10 मीटरवरती 0.1 व्होल्ट ड्रॉप होतो. मग लिहू इथे मी 0.1 व्होल्ट, 0.1 व्होल्ट, बरोबर ना, इज इक्वल टू, करंट तर माहित नाही यार, बट करंट तर माहिती आपल्याला, V/R असतो. व्हॅल्यू माहिती नाही, बट फॉर्म्युला माहिती, काय, V, व्होल्टेज किती रे, व्होल्टेज आहे 2 डिवाइड बाय R, रेजिस्टन्स, अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स, बिकॉज अख्ख्या सर्किटचा करंट काढतोय आपण. अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स हा रिओस्टॅटचा रेजिस्टन्स आहे, रेजिस्टन्स बॉक्सचा, प्लस या पोटेन्शियोमीटर वायरचा जो की त्यांनी 40 दिला, बरोबर ना. सो किती करू इथे, R+40 करतो, R+40 करतो, इंटू रेजिस्टन्स ऑफ AB करायला लागणार की नाही. एबीचा रेजिस्टन्स काय आहे सांगा बरं, एबीचा रेजिस्टन्स 40 आहे, पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स 40 आहे. आता हे जर का तुम्ही सिम्प्लिफाय कराल ना मुलांना, तुमच्या हातात आन्सर. या 0.1 ला ना तुम्ही 1/10 करा, 1/10 करा. 10 जातो वरती इकडे नाही का, हा 10 इथे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे काय बनणार रे, हा ऑलरेडी 800 तर राहायचं आहे, 10 पण मल्टिप्लाय केलं की 8000 बनतो, म्हणजे R+40 कराल ना, तो बनणार आहे 8000. काहीतरी झोल झाला वाटतं, काही प्रॉब्लेम झाला का इथे, ओके सॉरी, हा 80 बनतोय यार, हां सॉरी, काय करतोय, 800 बनतो, 800 टोटल. दॅट मीन्स रेजिस्टन्सचा व्हॅल्यू मुलांना 800 - 40 कराल ना तुम्ही, तर 760 बनणार आहे, किती, 760. सो आन्सर शुड बी गाईज 760. ऑप्शन नंबर D हा आपल्या इथे आन्सर असणार आहे. ओके, पाहून घ्या, व्यवस्थित समजतं का तुम्हाला. मी तुम्हाला सजेस्ट करतो की कोणता फॉर्म्युला नका रटू पोटेन्शियोमीटरमध्ये, फॉर्म्युला बिलकुल नका रटू जास्त असं काही, कारण की माझा एक्सपिरियन्स आहे हा की पोटेन्शियोमीटरच्या क्वेश्चन्समध्ये काही ना काही चेंजेस असतात. प्रत्येक वेळेस हा रेजिस्टन्स बॉक्स असतोच असं नाहीये, बरोबर ना. आणि मुलं इतके कन्फ्युज होतात ना फॉर्म्युलामध्ये की काय यूज करायचं एक्झॅक्टली, नाही का. मी म्हणतो तुम्हाला टाइम घ्या, भरपूर सारा टाइम घ्या. ओके, लेक्चर हळूहळू पहा, परत पहा, टाइम घ्या, एकच वेळेस समजायचं काम असतं पहा फक्त. आणि एकदा का समजलं ना, कधीच चूक नाही पुढे जाऊन. पण जर का फक्त वरून करा आणि फॉर्म्युला रटाल ना, तर एंड पर्यंत जाऊन तुम्हाला पोटेन्शियोमीटर कधी समजणार नाही, कधीच नाही समजणार. आता जस्ट स्टार्ट झालं लेक्चर, आणखीन खूप सारा आहे मुलांना आणखीन करण्यासाठी नाही का. ओके, पण पहा आता न्यूमेरिकल्स थोडेसे वाढवूया आपण आणखीन इथे, सो दॅट पोटेन्शियल ग्रेडियंट आणखीन थोडंसं चांगलं समजून जाईल तुम्हाला. पहा काय म्हणतात, इन अ पोटेन्शियोमीटर सर्किट, पोटेन्शियोमीटर वायरचं सर्किट. ओके, हा डायग्राम इमॅजिन झाला पाहिजे, हा पहिला रिक्वायरमेंट आहे. काय, भले पहिल्या क्वेश्चनमध्ये नाही झाला इमॅजिन, ठीक आहे, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये नाही झाला इमॅजिन, ठीक आहे, आता तरी झाला पाहिजे. थर्ड क्वेश्चन करतोय, न पाहता डायग्राम ड्रॉ करा, आणि डायग्राममध्ये काहीच नाही आहे लिटरली. बॅटरी आहे, इंटरनल रेजिस्टन्स आहे, पोटेन्शियोमीटर वायर आहे, त्यापेक्षा काय आहे आणखीन जास्त नाही का. मग ठीक आहे, पहा पुढे, पोटेन्शियोमीटर सर्किट, इन अ पोटेन्शियोमीटर सर्किट सेल ऑफ EMF 1, सेल ऑफ EMF 2 व्होल्ट माने यार, म्हणजे हा 2 व्होल्टचा EMF वाला सेल आहे, हा ठीक आहे मान्य. रेजिस्टन्स ऑफ 5 ओम, ओके, म्हणजे याच्या बाजूला ना रेजिस्टन्स ऑफ 5 ओम, अँड वायर ऑफ युनिफॉर्म थिकनेस, वायर ऑफ युनिफॉर्म थिकनेस, किती लेंथ आहे बाबा, 1000 सेंटीमीटर मध्ये, 1000 सेंटीमीटर म्हणजे 10 मीटर ना, परत 10 मीटर आला यार, परत 10 मीटर आला. ओके, रेजिस्टन्स 15 ओम, याचाच रेजिस्टन्स 15 ओम आहे, ठीक आहे चलो. ओके, ते म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल, पोटेन्शियल ग्रेडियंट काय असेल, एकदम सोपा क्वेश्चन, एकदम सोपा, काहीच नाही याच्यामध्ये, दमच नाही बिलकुल. या वायरवरती पोटेन्शियल ग्रेडियंट विचारतात. पोटेन्शियल ग्रेडियंटचा कॉन्सेप्ट आता तुम्हाला समजला असेल की पोटेन्शियल ग्रेडियंट काय, पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू, पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दी वायर, कंप्लीट वायरच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप डिवाइड बाय त्याचाच लेंथ. सो पोटेन्शियल पर युनिट लेंथ और पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ इज कॉल्ड एज पोटेन्शियल ग्रेडियंट. सिंपल. आता मला तुम्ही हे सांगा यार की तो अख्खा एबी जो आहे ना, एबी त्या अख्ख्या एबी वरती पोटेन्शियल ड्रॉप काय असेल, मला समजतं की करंट इन टू रेजिस्टन्स ऑफ एबी असेल, डिवाइड बाय लेंथ काय रे, एबीचा लेंथ काय सांगा ना तुम्ही, एबीचा लेंथ काय, 10 मीटर दिला ना त्यांनी, टाकून द्या 10 मीटर, बस इतकंच कॅल्क्युलेशन करायचं तुम्हाला. हे पहा, करंट माहित नाही, बट रेजिस्टन्स ऑफ एबीचा रेजिस्टन्स मला वाटतं दिला त्यांनी, किती दिलाय, 15 दिला, 15 डिवाइड बाय 10 तर राहायचं, इथे डिवाइड बाय 10 तर राहायचं, बस इथे करंटच्या जागी व्हॅल्यू टाकायची, तुम्हाला काम समाप्त. बरोबर, काय टाकणार करंटच्या जागी, काय टाकणार, ओहम्स लॉ आठवतो की नाही. ओके, काय सांगतो तो ओहम्स लॉ, V इज इक्वल टू IR, बरोबर, I इज इक्वल टू V बाय R. लक्षात ठेवा काय रे, V व्होल्टेज किती, 2 आहे, डिवाइड बाय, हे पहा अख्ख्या सर्किटचा करंट काढताय, म्हणजे अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स घेतला पाहिजे, मान्य की नाही, अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स घेतला पाहिजे. कधी कोणता रेजिस्टन्स घ्यायचा हे समजून घ्या व्यवस्थित. सो 2 डिवाइड बाय अख्ख्या सर्किटचा रेजिस्टन्स करा, हे 5 आहे, हे 15 आहे, टोटल 20 झाला की नाही. इंटरनल रेजिस्टन्स आहे का, पहा बरं इथे काय आहे का, इंटरनल रेजिस्टन्स नाही आहे ना, सो याला जरा मोडून टाकतो नाही का, काहीच नाही इथे नाही का, 20 करू मी इथे. सो 1 डिवाइड बाय 10 बनतो ना करंट, 1 डिवाइड बाय 10 बनतो, टाकून द्या 1 डिवाइड बाय 10, 1 डिवाइड बाय 10 टाकतोय. सो 15 डिवाइड बाय, आन्सर काय बनणार, 15 डिवाइड बाय 100 बनणार आहे, 15 डिवाइड बाय 100 दॅट मीन्स 0.15 आहे का रे असं, 15 डिवाइड बाय 100 और 0.15 कुठे दिसतंय का, हा आहे का, हा
हा आहे का सांगा बरं. 0.15 0.15 आपण जे काढलं ना आता 0.15 ओके 0.15 वोल्ट पर मीटर आहे बरं. युनिट पहिले आधी समजून घ्या. पोटेन्शियल ग्रेडियंटचा युनिट पोटेन्शियल पर युनिट लेंथ असतो ना, पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ना, सो वरती ड्रॉप वोल्ट पर युनिट लेंथ म्हणजे मीटर बरोबर. आता त्याला कसं मॅच करायचं पहा रे. आता काय करतोय पहा मी इथे, त्यांनी वोल्ट पर सेंटीमीटर मध्ये दिला ना, वोल्ट पर सेंटीमीटर दिला ना, एकदम सोपं आहे पहा, एकदम सोपं पहा काय 0.15 वोल्ट पर मीटरला 100 सेंटीमीटर लिहू शकतो की नाही, झाला विषय सॉल्व. मीटरला 100 सेंटीमीटर लिहितो मी, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, मान्य इथे. आणखीन एक काम करतो चलो पहा, इथे 1.5 वोल्ट लिहितो डिवाइड बाय इथे 1000 सेंटीमीटर लिहितो, हे चालेल का रे. म्हणजे इथे एक 0 दिला ऍड केलं, इथे पण एक 0 दिला खालती, तर हे पण चालेल. ओके 3 हे पहा 1.5 ला मी 3/2 लिहितो, 3/2 म्हणजे 1.5 ना, आणि खाली ते 1000 तर आहेच शेवटी बरोबर ना, वोल्ट पर सेंटीमीटर. मला वाटतं हेच रे आन्सर, 3 डिवाइड बाय 2000 नाही का, 3 डिवाइड बाय 2000 वोल्ट पर सेंटीमीटर. सो हा आपला आपण आन्सर मार्क करू शकतो डायरेक्टली, हा आन्सर आपण इथे मार्क करू शकतो. यस गाईज, तर जाऊया पुढे. सो आय होप तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट व्यवस्थित झेपतोय. आणखीन पण सम्स आहेत, संपणार नाहीये. पहा आता, अ बॅटरी ऑफ 6 वोल्ट इज कनेक्टेड टू अ टर्मिनल्स ऑफ 3 मीटर लॉंग वायर. समजतं का, बॅटरी ऑफ 6 वोल्ट म्हणतात ते. ओके लिहितोय मी लगेच इथे, 6 वोल्टचा बॅटरी आहे आणि तो ना या एका 3 मीटर लेंथ वाल्या वायरच्या एंडला कनेक्ट केलेला आहे. पुढे ओके, युनिफॉर्म थिकनेस मध्ये ठीक आहे. रेजिस्टन्स ऑफ ऑर्डर 100 ओहम म्हणजे ठीक आहे, याचा रेजिस्टन्स 100 ओहम आहे, म्हणजे जरा थोडंसं रेजिस्टन्स वाढलाय बहुतेक इथे नाही का. लेंथ कमी झाली वायरची बट रेजिस्टन्स वाढलाय, लेंथ कमी झाला आणि रेजिस्टन्स वाढलाय, मान्य आहे ठीक आहे. पुढे काय, ओके ते म्हणतात की डिफरन्स ऑफ पोटेन्शियल बिटवीन 2 पॉइंट सेपरेटेड बाय 50 सेंटीमीटर. म्हणजे या वायरवरती असे कोणते तरी 2 पॉइंट घ्या रे, कोणते तरी 2 पॉइंट घ्या की ज्यांचा लेंथ किती आहे, म्हणजे 50 सेंटीमीटरचा एक पोर्शन आहे, छोटंसं पोर्शन आहे 50 सेंटीमीटरचा. मग त्या 50 सेंटीमीटर वरती किती पोटेन्शियल ड्रॉप झालाय ते काढा म्हणतात ते. द डिफरन्स ऑफ पोटेन्शियल बिटवीन, डिफरन्स ऑफ पोटेन्शियल म्हणजे काय, इथे समजा 10चं पोटेन्शियल असेल, इथे जर का 5चं असेल, 10 वरून 5 गेला म्हणजे ड्रॉप किती 5चा झाला. सो डिफरन्स इज 5 ना, बरोबर ना. सो डिफरन्स ऑफ पोटेन्शियल बिटवीन 2 पॉइंट सेपरेटेड बाय 50 सेंटीमीटर, 50 सेंटीमीटर दूर आले असे 2 पॉइंट्स आहेत, त्यांच्यातला पोटेन्शियलचा डिफरन्स फाइंड करायचा आहे, म्हणजे तिथला ड्रॉप काढायचा आपल्याला. कसं करणार काय माहिती, करा जरा विचार. आता मला असं वाटतं, हे तर असं मला तर ओरली पण येईल असं वाटत आहे नाही का. मला एक गोष्ट समजत आहे की इथे इंटरनल रेजिस्टन्सचा विषयच नाही काढला त्यांनी. काही सम्स असे पण करू शकता तुम्ही, पहा बरं, इंटरनल रेजिस्टन्सचा विषयच नाही काढला त्यांनी, ठीक आहे. आणखीन कोणता एक्सटर्नल रेजिस्टन्स आहे का, नाही आहे, बिलकुल नाही आहे. असं समजू शकतो का मी की हा जो 6 वोल्ट आहे, 6 वोल्ट बॅटरीचा, तो अख्खाच्या अख्खा 6 वोल्ट हा पूर्णपणे या पोटेन्शियोमीटर वायरवरतीच ड्रॉप करणार आहे. म्हणजे 6 वोल्ट ड्रॉप करेल 3 मीटरवरती. काय 6 वोल्ट 3 मीटरवरती, समजतात, 6 वोल्ट 3 मीटरवरती, 6 वोल्ट पर 3 मीटर, दॅट मीन्स 2 वोल्ट पर मीटर. अरे 50 सेंटीमीटर म्हणजे अर्धा मीटर, एका मीटरला 2 वोल्ट ड्रॉप होत असेल तर अर्ध्या मीटरला 1 वोल्ट ड्रॉप होईल. करून द्या ना डायरेक्टली आन्सर 1 वोल्ट म्हणून. कशाला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागतो सांगा बरं तुम्ही. ओके सो असे पण थिंकिंग्सनी सम्स तुमचे होऊ शकतात ना, करेक्ट. बस तुमचं फक्त कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कॉन्सेप्ट एकदम व्यवस्थित झाला पाहिजे, बस इतकंच काम आहे फक्त, बरोबर गाईस. जातोय पुढे, घ्या आणखीन पण आहे काय. आता हा बहुतेक टेक्स्टबुक मला समजतोय. काय म्हणतात, पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ ऑफ 1.5 मीटर. ओके, मी तुम्हाला फक्त एकच रिक्वायरमेंट सांगितलं आहे पोटेन्शियल ग्रेडियंटचे सम्स करते वेळी, की मला डायग्राम इमॅजिन झालेली पाहिजे. कितवा समय आता जरी झाली असेल ना डायग्राम इमॅजिन, बॅटरी असतं, इंटरनल रेजिस्टन्स असतं, रिओस्टॅट असतो व्हेरिएबल, आणि एक पोटेन्शियोमीटर वायर असतो. कधी कधी हे असतं नसतं, ठीक आहे, रिओस्टॅट असतो नसतो, ठीक आहे, बट बॅटरी आणि पोटेन्शियोमीटर वायर 100% असतं. इतकं लक्षात ठेवा तुम्ही, बरोबर. पुढे पहा, अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ ऑफ 1.5 मीटर. ठीक आहे, अख्ख्या पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ इज इक्वल टू 1.5 मीटर. डन. पुढे काय म्हणतात ते, अँड रेजिस्टन्स 10 ओहम म्हणा. आलं पहा, परत 10 आला पहा. रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज इक्वल टू 10 ओहम गाईस. पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स किती आहे, 10 ओहम. ठीक आहे, पुढे इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ सेल ऑफ EMF 4 वोल्ट. समजलं का, हे 4 वोल्ट आहे, 4 वोल्ट. हा डन. पुढे अँड इंटरनल रेजिस्टन्स 5 ओहम. यस, हा पण आला आता, 5 ओहमचा इंटरनल रेजिस्टन्स. ठीक आहे, पुढे कॅल्क्युलेट पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर. काय पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑन दॅट पोटेन्शियोमीटर वायर. सिंपलचा फॉर्म्युला, पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट नाही का. सो पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय असतं रे, पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके,
म्हणजे काय, व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ, सिंपल. आता तुम्हाला हे सांगायचं की याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप किती होणार आहे, काय याच्यावरती, अख्ख्या याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप किती होणार आहे हे तुम्हाला सांगायचं. पण आता मी तुम्हाला काय सांगतोय, काय करायचं सांगतो मी तुम्हाला, एकदम सोपं. काय, बॅटरीचा व्होल्टेज 4 आहे. किती 4 आहे. बॅटरीचा व्होल्टेज आहे 4, बरोबर. हा जो ना हा 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 एवढा, याचा रेजिस्टन्स आहे 10 ओहम, याचा आहे 5, याच्या डबल आहे, याच्या हा डबल आहे. म्हणजे याच्यावरती डबल ड्रॉप होतो आणि याच्यावरती सिंगल ड्रॉप होतो. म्हणजे टोटल 3 ड्रॉप आहेत. 3 ड्रॉप इक्वॅलंट टू 4 आहेत. म्हणजे एक ड्रॉप इक्वॅलंट टू 1.33 आहे. म्हणजे हे 2 ड्रॉप इक्वॅलंट टू 2.66 आहे. सो आन्सर शुड बी 2.66 डिवाइड बाय लेंथ आहे 1.5. 2.66 डिवाइड बाय 1.5 असा आन्सर येतो वोल्ट पर मीटर मध्ये. काय केलं, नीट पहा. परत सांगतो, एकदा एक काम करतो मी, थोडंसं नीट करून दाखवतो तुम्हाला. हे मे बी इमॅजिन नसेल झालं तर थोडंसं व्यवस्थित करून दाखवतो, त्याच्यानंतर आपण जे डिस्कस केलं ते सांगतो. पहा आता हे डायरेक्टली पहिल्या सममध्ये हे जर का सांगितलं असतं तर फुल ऑन कन्फ्युजन झालं असतं. पण मला असं वाटतं की इतके सम्स केले ना, आता ती स्टेज आली आहे की मे बी तुम्ही असा विचार करू शकाल. पहा मी कशाबद्दल बोलतो, पण पहिले थोडंसं कन्व्हेन्शनली व्यवस्थित इज्जतीत सांगतो, त्याच्यानंतर जाऊया आपण तिकडे. ओके, पहा काय बोलतो मी तुम्हाला इथे. यार काय, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे अख्ख्या वायरवरती किती ड्रॉप, व्होल्टेज ड्रॉप डिवाइड बाय पर युनिट लेंथ. सांगा रे तुम्ही, पोटेन्शियल ड्रॉप म्हणजे करंट I इंटू R असतो. बट रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर घ्याल ना इथे, बरोबर ना. पोटेन्शियोमीटर वायरवरचा पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचा ना आपल्याला. सो रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर घ्यायला लागतो आपल्याला इथे. सो व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस पोटेन्शियोमीटर वायर डिवाइड बाय लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर, जो की आहे 1.5. किती 1.5 आहे. ठीक आहे यार, चलो मान्य. तुम्ही म्हणणार करंट किती. करंट म्हणजे तर माहिती यार, करंट म्हणजे काय असतं, करंट म्हणजे V डिवाइड बाय R असतो. सर्किटचा करंट म्हणजे सर्किटचा व्होल्टेज जो की आहे 4 डिवाइड बाय सर्किटचा रेजिस्टन्स. किती सर्किटचा रेजिस्टन्स पहा, 5 प्लस हा आहे 10, दॅट इज इक्वल टू 15. ओके, सो दिस इज सर्किटचा करंट. हा करंट काढला काय मीच आहे. पोटेन्शियोमीटर वायरचा जो रेजिस्टन्स आहे किती आहे, 10 आहे. 10 जस्ट डिवाइडेड बाय 1.5 करायला लागणार तुम्हाला. काय 1.5 करायला लागणार, हे मान्य आहे की नाही तुम्हाला. आता पहा 5चा टेबल, 5 2 5 3 बरोबर ना. तर काय झालं रे, 4 डिवाइड बाय 3 म्हणजे 1.33 इंटू 2 कराल 2.66 डिवाइड बाय 1.5 करायचं होतं तुम्हाला. पण हा जो आहे ना कॅल्क्युलेशन, हा कॅल्क्युलेशन मुलांना वोल्ट पर मीटर मध्ये, कशामध्ये, वोल्ट पर मीटर मध्ये, पण आपल्याला वोल्ट पर सेंटीमीटर काढायचा. तर पहा मी काय करतो इथे वरती लिहितोय पहा. ओके, वरती आहे 8 नाही का, वरती आहे 8 डिवाइड बाय खालती आहे 3 इंटू 1.5. 3 इंटू 1.5 वोल्ट पर मीटर आहे. बट मीटर म्हणजे तर 100 सेंटीमीटर असतो का, कारण की इथे ऑप्शनमध्ये मला किंवा आन्सरमध्ये मला वोल्ट पर सेंटीमीटर पाहिजे नाही का. सो मीटरच्या जागी मी सेंटीमीटर करेन ना, 100 सेंटीमीटर. सो हा आपला आन्सर आहे, बस कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. सो इथला एक 0 गायब करतो मी इथे नाही का. ओके, इथला एक 0 गायब करतो आणि इथे 1.5च्या जागी मी 15 लिहितो. येणार रे. ओके, काय 15 लिहितो. 15 चालेल ना तुम्हाला हे, बरोबर. आता करा बरं, 8 डिवाइड बाय 15 करायचा. ओके, मग जो काही येईल त्याला परत 3 डिवाइड करायचा आणि त्याला 10 म्हणजे पॉईंट फक्त शिफ्ट करायचं काम आहे तुमच्याकडे, बरोबर ना. म्हणजे तो आन्सर आपल्याला येऊन जाईल, तो आन्सर डेफिनेटली आपल्याला येऊन जाईल, बरोबर. आता मी तुम्हाला काय शिकवत होतो पहा, थोडंसं एक मिनिट. समजा आता मी थोडेसे व्हॅल्यूज चेंज करतो, बरं, जर नीट पहा. थोडंसं सोपं करतो आणि मग त्याला लाईक हावाला जो सम आहे तो तुमच्यासमोर डिस्कस करतो. समजा जर का पोटेन्शियोमीटर वायर, हा जो काही वायर आहे ना, याचा रेजिस्टन्स जर का 5 ओहम असला असता आणि हा इंटरनल रेजिस्टन्स पण 5 ओहम असला असता, बरोबर ना. इंटरनल रेजिस्टन्स पण किती असला असता, 5 ओहम. आणि हा जो बॅटरी आहे, बॅटरीचा जो व्होल्टेज आहे तो बोलतात तो 4 व्होल्ट आहे म्हणा. आणि जर का तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट सांगितलं असतं तर हे सर्व कॅल्क्युलेशन करण्याची बिलकुल पण गरज नाहीये. तुम्ही असं करू शकता, पहा कसं म्हणतो नीट पहा, असं करू शकता पहा. काय यार, इथे एक पोटेन्शियोमीटर वायर आहे, फक्त एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे जे काही ड्रॉप होणार आहे ना, ते एकतर याच्यावरती होणार आहे नाहीतर याच्यावरती होणार आहे. दोघांवरती मिळूनच ड्रॉप होणार आहे. बाकी कोणावरती ड्रॉप होणार आहे का, बिलकुल पण नाही. टोटल व्होल्टेज किती अवेलेबल आहे ड्रॉप होण्यासाठी, 4 व्होल्ट आहे. अरे दोघांचा रेजिस्टन्स सेम आहे, मग त्याच्यावरती 2 व्होल्ट होईल, याच्यावरती 2 व्होल्ट होईल. हे विचार करायला खूप काही जास्त वेळ नाही लागत, 2 सेकंडमध्ये हा विचार होतो. करून बघा, आत्ता करून बघा, आत्ता समजला तुम्हाला, आत्ता करून बघा. 4 व्होल्ट, अरे सेम 2 व्होल्ट डन. किती 2 व्होल्ट डिवाइड बाय त्याच्यावरती व्होल्टेज ड्रॉप काढला मी, डिवाइड बाय लेंथ करायची, त्याची लेंथ किती 10. 0.2 आन्सर आहे. किती 0.2 आन्सर आहे आपला. चेपते तुम्हाला असं पण विचार करू शकता ना तुम्ही नक्कीच, बरोबर. ठीक आहे, बट आपल्या केसमध्ये काय होतं माहिती का, की याचा रेजिस्टन्स हा 5 नव्हता, 10 होता. मग मी असं इमॅजिन केलं होतं की यार याचा 5 आहे, याचा 10 आहे.
म्हणजे याच्यावरती डबल ड्रॉप होणार आहे, डबल ड्रॉप, बरोबर ना. मग 4/3 मी काय केलं पहा, सॉरी 4ला मी काय केलं, 4/3 4/3 4/3 असं मध्ये 3 पार्टमध्ये डिवाइड केलं. याच्यावरती डबल, त्याच्यावरती सिंगल. म्हणजे याच्यावरती जो ड्रॉप आहे ना तो आहे एवढा, किती 8/3, किती 8/3 डिवाइड बाय याचा जो लेंथ आहे ना तो आहे 1.5, तो किती आहे 1.5. हेच तर कॅल्क्युलेशन होतं जे आपण आत्ता केलं होतं. हाच कॅल्क्युलेशन होता. करंट बिरंट काढायची काही गरज नाही, असं पण होऊ शकतं, असं पण होऊ शकतं. बस थोडंसं प्रॅक्टिस पाहिजे आणि थोडंसं डिफरंट थिंकिंग पाहिजे तुमच्यामध्ये पण, जी की हळूहळू येत असते, अभ्यास करून 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 नक्कीच डेव्हलप होत असते. बट ठीक आहे, चलो हा समजलं असेल आहे. ओके, जाऊ मग मी पुढे. काय म्हणता पहा, बहुतेक आता हा लास्ट समय पोटेन्शियल ग्रेडियंटचा. तर क्वेश्चन वाचून घ्या काय पहा. अ करंट ऑफ 0.01 मिली अँपियर, एक करंट काहीतरी फ्लो होतोय 0.01 मिली अँपियर पासेस थ्रू पोटेन्शियोमीटर वायर. हे बघा पोटेन्शियोमीटर वायर बोलला की लगे हा डायग्राम आला पाहिजे. किती करंट आहे 0.01 मिली अँपियर इतका करंट इथून फ्लो होतं, मान्य आहे. पुढे रेझिस्टिव्हिटी, अरे बाबा हा जो वायर आहे ना याचा रेझिस्टिव्हिटी ते असं म्हणतात की 10⁹ ओहम पर सेंटीमीटर. हे पहा नीट युनिट वगैरे नीट पाहून घ्या. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इज 10⁻² सेंटीमीटर स्क्वेअर म्हणे. तर मग म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट काय म्हणे, काय बाबा पोटेन्शियल ग्रेडियंट काय आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स पोटेन्शियल पर युनिट लेंथ, मान्य. व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ, व्होल्टेज म्हणजे काय करंट इंटू रेजिस्टन्स पर युनिट लेंथ, हे मान्य की नाही तुम्हाला. करंट किती आहे 0.01 मिली म्हणजे 10⁻³ इथे लिहून टाकतो मी. बस मला तुम्ही हे सांगा की पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स किती आहे, दिलाय का नाही दिला. पण वायर आहे तर वायरचा रेजिस्टन्स असतं ρL/πA असा असतो की नाही. सो रेजिस्टन्सच्या जागी ρL/A लिहितोय मी, बट तो एल पण आहेच ना इथे, एल कॅन्सलच होईल ना, असं पण लेंथ असं पण कॅन्सलच होणार आहे, बरोबर ना. सो कॅल्क्युलेशन बनला की नाही तुमचा, वरती रो लिहायचा खालती ए लिहायचा, विषय समाप्त. बस कन्वर्जन करायचे, युनिट कन्वर्जन तुम्हाला करायचे आहेत आणि आन्सर मॅच करायचा. पण वोल्ट पर मीटर आहे ना, सो स्टँडर्ड सिस्टम ठेवायचा आपल्याला नाही का. हा किती म्हणतो 10⁻⁻5 म्हणतो. रेजिस्टिव्हिटी 10⁻9 लिहितो, जस्ट डिवाइड बाय पर सेंटीमीटर आहे बरं यार. पर सेंटीमीटर म्हणजे काय 10⁻9 डिवाइड बाय सेंटीमीटर मीन्स 10⁻² मीटर करायला लागेल तुम्हाला इथे. हे झेपते तुम्हाला, अदरवाइज इथे नाही तर इथे कन्वर्ट करा. चला 10⁻9 ला 10⁻9 लिहितो, ओहम पर सेंटीमीटर मीन्स 10⁻² लिहितो, जो की वरती जाऊन 10⁻11 बनणार आहे. किती 10⁻11 बनणार आहे. मग मी इथे डायरेक्टली 10⁻11 लिहितोय पा रोला. डिवाइड बाय एरिया काय रे 10⁻², सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय 10⁻⁴ मीटर स्क्वेअर, हे माहिती आहे ना तुम्हाला, बरोबर. करा हे कॅल्क्युलेशन करून घ्या. पहा सेंटीमीटरला 10⁻² मीटर लिहायचं, माहिती आहे ना. हे सेंटीमीटर मीन्स 10⁻² मीटर, सेंटीमीटरचा स्क्वेअर मीन्स 10⁻² मीटरचा स्क्वेअर म्हणजे काय 10⁻⁴ मीटर स्क्वेअर असं म्हणतो ना तो, बरोबर. आता हे टाकून द्या सर्व काही. काय बनणार, हे -6 आहे, -6 वरती गेलं की +6 बनणार. -5 + 6 इज +1 + 11 इज +12. सो आहे का असा आन्सर पहा +12, की मी काही रॉंग केलं, काही झोल केला का मी इथे. ओके, हा आहे -6. ओके, जो की वरती गेला की वरती गेल्यानंतर तो बनणार आहे +6 बरोबर. म्हणजे 10⁻1 × 10⁻11 असं बनला पाहिजे, म्हणजे 10⁻12 बनला पाहिजे ऍक्च्युली. ओके, जो की ऑप्शनमध्ये दिसत नाहीये. सो मला असं वाटतं की मी काहीतरी रॉंग केलंय का. करंट करेक्ट आहे, यस. ρL/A करेक्ट आहे, रेजिस्टिव्हिटी 10⁻9 करेक्ट आहे, 9च लिहिला तिथे, यस 9 बरोबर आहे. वरती जाऊन 10⁻11 बनणार आहे, फाईन. डिवाइड बाय एरिया लिहायचा होता, 10⁻² पण करेक्ट आहे, 10⁻² करेक्ट आहे, 10⁻⁴ पण करेक्ट आहे. -6 वरती जो +6 असल्या 10⁻12 आन्सर करेक्ट आहे पहा, जो की इथे ऑप्शनमध्ये नाही आहे. सो थोडंसं मिस्टेक आहे इथे ऑप्शनमध्ये. ओके, आन्सर शुड बी गाइस 10⁻12 वोल्ट पर मीटर, बरोबर. ठीक आहे, पुढे पाहा नेक्स्ट. पहा तर पाल मुलांना आता आपण ऍक्च्युअल पोटेन्शियोमीटरचा यूज करायला स्टार्ट करतोय. काय आहे पहिला यूज पहा, पोटेन्शियोमीटर टू कम्पेअर EMF ऑफ 2 सेल्स. म्हणजे 2 बॅटरीज आहेत आपल्याकडे E1 आणि E2. ओके, अशा 2 बॅटरीजचा EMF आपल्याला कम्पेअर करायचा. समजा आपल्याकडे 2 बॅटरीज आहेत, त्यातला एक बॅटरी आपल्याला माहिती आहे. से फॉर एक्झाम्पल E1 हा 4 व्होल्ट आहे, जस्ट ॲज्युम करा अरे. आणि E2 जर का माहिती नाहीये, E2चं व्हॅल्यू काय तोच माहित नाही अरे. पण समजा कोणीतरी आपल्याला हे कम्पेअर करून दिलं, म्हणजे E1/E2 या दोघांचा जो व्हॅल्यू आहे तो कम्पेअर करून दिला आणि 1/2 असं जर का दिलं समजा कोणीतरी कम्पेअर करून, बरोबर ना. मग होतं काय, E1चं व्हॅल्यू 4 टाकून द्या इथे, 4 तिकडे जातो, हा इकडे जातो, म्हणजे E2चं व्हॅल्यू 8 बनतो की नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली तो जो अननोन बॅटरी आहे ना, की अननोन EMF वाला बॅटरी जो आहे ना, बरोबर, त्याचं पण व्हॅल्यू आपल्याला मिळून जातो.
मग तुम्ही म्हणाल हे कम्पेअर कोण करून देतं? अरे हे कम्पेअर पोटेन्शियोमीटर करून देतं. तुम्ही म्हणणार कसं काय? आता तेच तर आपल्याला पाहायचं, त्याच्यामध्येच तर लॉजिक आहे, बरोबर. पण तुम्हाला एक समजलं का बॅकग्राऊंडमध्ये काय चालू आहे आपल्या, की दोन बॅटरीज आहेत, E1 E2 अशा दोन बॅटरीज आहेत, बरोबर. याच्या आधी कालच्या लेक्चरमध्ये आपण रेझिस्टन्सेस कम्पेअर केले होते मीटर ब्रिजमध्ये. इकडे एक रेझिस्टन्स असायचा मीटर ब्रिजमध्ये, आठवतं ना? हे असं काहीतरी होतं पहा, लेफ्ट गॅपमध्ये रेझिस्टन्स, देन राईट गॅपमध्ये रेझिस्टन्स, देन एक वायर होता आणि ते नल पॉईंट शोधायचो आपण. ओके, याला बोलतो R1, याला बोलतो R2, याला बोलतो L1, याला बोलतो L2. मग असं केलं होतं का रे, R1 बाय L1 इज इक्वल टू R2 बाय L2, असं काहीतरी केलं होतं बहुतेक, नाही का? म्हणजे R1 बाय R2 इज इक्वल टू L1 बाय L2. तर मग काय केलं होतं मीटर ब्रिजमध्ये आपण रेझिस्टन्सेस कम्पेअर केले होते. मग रेझिस्टन्स कम्पेअर करून एक जर का रेझिस्टन्स माहिती असेल तर दुसरा रेझिस्टन्स ऑटोमॅटिकली निघत होता, बरोबर ना. L1 L2 तर माहिती, एक रेझिस्टन्स जर का माहिती असेल तर दुसरा ऑटोमॅटिकली निघतो. मग सेम वे मध्ये आपण इथे दोन बॅटरीजला कम्पेअर करणार आहे, E1 आणि E2 ला. मग एक जर का बॅटरी माहिती असेल तर त्यातला दुसरा बॅटरीचा व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. तर हाच आहे प्रोसेस. आता इथे पहा काय पोटेन्शियोमीटरचा डायग्राम आतापर्यंत तुम्हाला समजलाच असेल. पोटेन्शियल ग्रेडियंट मध्ये काय बॅटरी असते, हे पहा, ही मेन वाली बॅटरी आहे, याला कम्पेअर नाही करायचं कोणासोबत. पहिले हे जरा 1-2 मिनिटासाठी जरा दूर ठेवा. मेन वाली बॅटरी, इथे रेझिस्टन्स आहे, रिओस्टॅट बोललो होतो ना, कंट्रोल करण्यासाठी, करंट कंट्रोल करण्यासाठी इथे एक रेझिस्टन्स एक्स्ट्रा असतो, व्हेरिएबल रेझिस्टन्स, रिओस्टॅट बोलतो आपण त्याला, बरोबर ना. की काढला स्विच ओपन क्लोज वगैरे, म्हणजे सर्किट कधी चालू ठेवायचं कधी बंद ठेवायचं, त्यासाठी की काय इतकं काही फार इम्पॉर्टन्स नाही आहे त्याचा. आता पहा, ओके, मेन तर काय आपला हा डायग्राम समजता का, हा पोटेन्शियोमीटर. अरे हे तर माहिती आहे आपल्याला, पोटेन्शियोमीटर, वायर, बॅटरी, रेझिस्टन्स, याचा इंटरनल रेझिस्टन्स असेल नसेल माहित नाही. ओके, हा असं पोटेन्शियोमीटर असतो, नाही का. म्हणजे पोटेन्शियोमीटरचा डायग्राम तर आपल्याला ऑलरेडी माहिती होता. पोटेन्शियोमीटरचा डायग्राम मुलांना ऑलरेडी माहिती होता आपल्याला. फक्त आणि फक्त हा जो वरचा पार्ट आहे ना, हा जो वरचा पार्ट आहे तो एक्स्ट्रा तिथे फक्त लावून टाकायचा, नाही का. तो फक्त तिथे एक्स्ट्रा लावायचा. आणि कसा लावायचा नीट पहा. ज्या दोन बॅटरीज आहेत तुमच्या, ज्यांचा व्होल्टेज आपल्याला मेजर करायचा आहे, ओके, किंवा ज्यांचा EMF आपल्याला मेजर करायचा असं म्हणतो पहा, तर E1 E2 अशा दोन बॅटरीज लावलेल्या आहेत मी इथे. E1 E2 अशा दोन बॅटरीज कनेक्ट केलेल्या आहेत मी इथे. फाईन, ठीक आहे, चलो असंच कनेक्शन पाहिजे. म्हणजे इथेच पॉझिटिव्ह, याच साईडला पॉझिटिव्ह पाहिजे. म्हणजे हा जो बॅटरी आहे ना, मेन वाला बॅटरी, त्याचा जो पॉझिटिव्ह आहे त्याच्या आणि हा पॉझिटिव्ह दोघे सेम एंडला कनेक्ट झाले पाहिजे. असं नको की याचा पॉझिटिव्ह इकडे जाऊन हा जर का उलटा लावला निगेटिव्ह, तसं नको आहे. तू म्हणणार हे असं का, सांगतो ना, 2 मिनिट थांबा फक्त, म्हणजे पूर्ण एक्सप्लेनेशनमध्ये तो पॉईंट येऊन जाईल कुठे ना कुठे. बट असंच पाहिजे, पहा सेम पॉझिटिव्हला असाच पाहिजे. ओके, त्याच्यानंतरच हे पूर्ण प्रोसेस रन होतं, वर्क होतं. ठीक आहे, असे दोन बॅटरीज आहेत तिथे असे लावलेले आहेत. आता हा की आहे बेसिकली. म्हणजे कधी कधी काय होतं, इथे असं क्लोज असतं, बरोबर. म्हणजे करंट ना, असं समजा की हा ऍक्टिव्हेटेड ब्रांच आहे, असा हा वाला, बरोबर. मग कधी कधी काय होतं की हा क्लोज करतो आपण आणि हा ओपन ठेवतो. म्हणजे हा ऍक्टिव्हेटेड ब्रांचच नाही आहे, हे इथे काहीच नाही आहे, गॅप आहे, नाही का तिथे. म्हणजे असं समजून घ्यायचं की इथे हा जो सर्किट आहे तो 0 आहे, म्हणजे त्याला विचारच नाही करायचा त्याचा, असा विषय इथे, बरोबर. आता विचार कोणाचा करायचा, याचा करायचा, कारण की आता इथे लावली ना आपण, म्हणजे सर्किट असा क्लोज झाला पहा, असा 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 असा. समजलं का तुम्हाला हे? तर पाहून घ्या, सेटिंग पाहून घ्या. कारण की मेन काय आहे, जेव्हा आता याचे आपण MCQs करायला लागू ना, तर हा डायग्राम इमॅजिन झाला पाहिजे, हे रिक्वायरमेंट आहे. ऑलरेडी हा एवढा पोर्शन तर ऑलरेडी इमॅजिन होतोय आपल्याला. आता फक्त आपल्याला इमॅजिन करायचा हा एवढा छोटूसा पोर्शन. यस, दोन बॅटरी E1 E2 प्लस प्लस प्लस. यस, देन इथे असे दोन कीज आहेत आणि हा असा गॅल्व्हनोमीटर आहे आणि इथे लाईक तो टॅप करत असतो आपण तो की, नाही का. आता पहा काय सांगतो मी तुम्हाला, काय करतो पहा मी इथे, यातला एक कोणता तरी की मी क्लोज करतो. हा क्लोज केला मी इथे, बरोबर. म्हणजे आता विचार तुम्हाला काय करायचं माहिती का, या ब्रांचचा आपल्याला आता इथे विचार करायचा, बरोबर. हा जो की आहे ना, हा की पोटेन्शियोमीटर वायरवरती टच 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 टॅप करत 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 राहायचा. आपल्याला कुठेतरी एक असा पॉईंट मिळतो, L1 डिस्टन्स वरती. किती L1, बॅटरी E1 आहे म्हणून त्याला L1 डिस्टन्स म्हणतोय, L1 लेंथ वरती. कुठेतरी एक असा पॉईंट मिळतो L1 लेंथ वरती की तिथे गॅल्व्हनोमीटरचा डिफ्लेक्शन हा टोटली 0 होतो. म्हणजे डिफ्लेक्टच नाही होत गॅल्व्हनोमीटर, म्हणजे इथून करंट पासच नाही होत, असा एक पॉईंट मिळतो आपल्याला, बरोबर. ठीक आहे, तुम्ही म्हणणार कसं काय मिळतो. आपण हा पण विचार करूया की तो तिथे पॉईंट मिळण्यासाठी काहीतरी तर कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे बहुतेक, नाही का. तर त्या कंडिशन बद्दल थोडासा विचार करूया. कोणत्या कंडिशन बद्दल बोलतोय मी इथे पहा. काय आता मी असं बोलू शकतो का यार, की जर का असा पॉईंट तुम्हाला मिळाला,
जर का असा पॉईंट तुम्हाला मिळाला तिथे नाही का, की तिथे टच केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर मधून करंटच पास नाही होत, पासच होत नाही यार करंट. ठीक, काय केलं पाहिजे यार, मग करंट पास होत नाहीये तर मी एक काम करतो यार, गॅल्व्हॅनोमीटर मधून करंट पास नाही होत, म्हणजे असं अर्थ मी समजू शकतो का, या पॉईंटला, इथं या पॉईंटला से फॉर एक्झाम्पल मी ABCD काहीतरी ई बोलून टाकतो, ई, त्या पॉईंटला मी ई बोलतो, काय ई बोलतो, बरोबर ना. इथून करंट पास होत नाहीये म्हणजे इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल सेम असला पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का? हेच बेसिक आहे. पर करंट इथून पास होत नाही ना गॅल्व्हॅनोमीटर मधून, जर का दोन पॉइंट मधून करंट फ्लो नसेल होत, दॅट मीन्स बोथ ऑफ दिस 2 पॉइंट्स आर ॲट सेम पोटेन्शियल. हा जर का हायर असेल, हा लोअर असेल, तर हायर टू लोअर करंट फ्लो होत असतो. माहिती ना, आपण शिकले ना, करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर. बट यार इथे करंटच फ्लो होत नाही, दॅट मीन्स हा करंटच फ्लो होत नाही, दॅट मीन्स हा आणि हा सेम पोटेन्शियल वरती. हे फक्त तुम्हाला समजून घ्यायचं इथं. मग मी इथे लिहू का असं की पोटेन्शियल ॲट ई इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट जे. बस 2 ते 3 स्टेपचं डेरिवेशन आहे, जास्त नाहीये, बट कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे फक्त. इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल टोटली सेम, बरोबर. मग मी काय म्हणतोय तुम्हाला, आता एक काम करूया, आपण एक जरा जर्नी स्टार्ट करूया इथून इथेपर्यंत. कुठे? इथेपर्यंत मला पोटेन्शियल ॲट ई मेजर करायचं. मग मी काय करतो पहा, ए वरती असते वेळी तुझा किती पोटेन्शियल ॲट ए, VA इतकं पोटेन्शियल आहे. बट या डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करते वेळी काय होणार आहे, पोटेन्शियल ड्रॉप होणार आहे. पण प्लस वरतून मायनस जातोय म्हणजे ड्रॉप होणार आहे. किती ड्रॉप होणार आहे? E1 ने. मग बोलू का इथे -E1. पोहोचलोय का रे मी इथे? पोहोचलो ना, इथेच पोहोचलोय. ओके, दॅट मीन्स पोटेन्शियल ॲट ई काढलाय मी आता इथे. दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट जे म्हणजे काय? पोटेन्शियल ॲट जे म्हणजे काय? पहा, ए वरतून इथून परत तिथे जातो मी. किती होता इथे पोटेन्शियल? VA होता, VA. जातेवेळी काय होणार रे? जातेवेळी तर ड्रॉप होणार ना. मग जर का जातेवेळी ड्रॉप होणार असेल, किती ड्रॉप होणार? हे पहा, एक काहीतरी पोटेन्शियल ग्रेडियंट मध्ये शिकलं आपण नाही का, एका मीटरवरती एक सर्टन पोटेन्शियल ग्रेडियंट एवढा ड्रॉप होत असतो. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं पहा बरं, पहा इथे पहा काय पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतं. पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ. म्हणजे तो कधी समजा 4 वोल्ट पर मीटर असेल, म्हणजे समजून घ्यायचं की एका मीटरवरती 4 वोल्ट ड्रॉप होत असतो. मग या वायरचं पण पोटेन्शियल ग्रेडियंट काही ना काहीतरी असेल ना. सिग्मा बोलू का? सिग्मा म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट बी सिग्मा, म्हणजे सिग्मा वोल्ट पर मीटर, म्हणजे एका मीटरला सिग्मा वोल्ट. मग L1 मीटरला L सिग्मा इतका ड्रॉप होईल. परत नीट पहा. पोटेन्शियल ग्रेडियंटचा कॉन्सेप्ट समजून घ्या. पोटेन्शियल ग्रेडियंट काय असतो? व्होल्टेज पर युनिट लेंथ असतो. म्हणजे समजा व्होल्टेज जर का 4 वोल्ट असेल पर मीटर, म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट 4 वोल्ट पर मीटर असेल, म्हणजे एका मीटरला 4 वोल्ट ड्रॉप होत असतो. मान्य ना तुम्हाला? बरोबर. मी आता काय करतोय, इथे पण हा पोटेन्शियोमीटर वायर आहे ना, याला पण काही ना काही पोटेन्शियल ग्रेडियंट असेल ना, म्हणजे एका मीटरला कितीतरी व्होल्टेज ड्रॉप होत असेल ना, मग त्यालाच मी इथे सिग्मा बोलतो. लेट सिग्मा बी दी पोटेन्शियल ग्रेडियंट, म्हणजे सिग्मा वोल्ट पर मीटर होणारच आहे, एका मीटरला सिग्मा ड्रॉप होणारच आहे. मग तसं L1 मीटरला सिग्मा इंटू L1 इतका ड्रॉप होणारच आहे, बाय डिफॉल्ट होणार आहे, विषयच नाही याचा. सो VA विल गेट कॅन्सल, मायनस परत कॅन्सल, म्हणजे E1 चा व्हॅल्यू मुलांना सिग्मा इंटू L1 असा बनतो की नाही सांगा बरं तुम्ही मला. सिग्मा इज अ पोटेन्शियल ग्रेडियंट. सिग्मा म्हणजे काय? पोटेन्शियल ग्रेडियंट. हे नीट लक्षात आलं, बरोबर ना. तर E1 चा व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला आहे. E1 चा व्हॅल्यू कॅल्क्युलेट झालेला आहे. आता राहिला प्रश्न आता E2 चा नाही का. मग मी एक काम करतो, हे सर्व जरा रब करतोय, हा पार्ट इथला रब करतोय. ओके, तर आता की ना इथे क्लोज करतो मी, इथे वरचा ओपन ठेवतो, खालचा क्लोज ठेवतो, म्हणजे आता E2 पिक्चर मध्ये येईल नाही का, आणि E1 चालला जाईल. आता तुम्ही मला हे एक गोष्ट सांगा यार, ज्यावेळेस E2 आला ना, बरोबर, आता स्ट्रक्चर थोडंसं चेंज झालं, मग परत आपल्याला बॅलन्सिंग लेंथ फाइंड करायला लागेल की नाही, बॅलन्सिंग लेंथ फाइंड करायला लागणार की नाही. आता E2 इथे पिक्चर मध्ये आल्यानंतर बॅलन्सिंग लेंथ, नवीन बॅलन्सिंग लेंथ कुठेतरी इथे आली असं समजा यार. याला मी बोलतो K बोलतो, चलो याला मी काय बोलतो, नाही K तर की आहे यार, L बोलतो, ठीक आहे, L लेंथ आहे. M बोलतो, ठीक आहे का, M बोलतो, M. तुम्हाला समजतं का? ज्यावेळेस आता हा E2 आला ना, म्हणजे डेफिनेटली हा बॅलन्सिंग लाईन चेंज होईल नाही का, म्हणजे नल पॉईंट इथे नाही येणार, तिथेच थोडी ना आला पाहिजे नल पॉईंट, वेगळीकडे कुठेतरी येऊ शकतो. आला कुठेतरी दुसरीकडे आला, टॅप करत राहिलो, कुठेतरी जाऊन नल पॉईंट आला, अरे M वरती नल पॉईंट आला, डन. मग मी इथे असं लिहू शकतो का, इथे नल पॉईंट आलाय या पॉईंटवरती, म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर मधून करंटच फ्लो होत नाहीये.
गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्टच होत नाही, करंट फ्लो होत नाही म्हणजे गॅल्व्हनोमीटर डिफ्लेक्ट नाही होत आहे, बरोबर ना. सो गाईज इथे नल पॉईंट आहे म्हणजे इथून करंट फ्लो होत नाही, म्हणजे इथला पोटेन्शियल, याला काहीतरी बोलू का मी, ओ बोलतो चलो. इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल सेम असला पाहिजे. सेम पोटेन्शियल मधून करंट नसतो फ्लो होत. मग मी इथे असं लिहितोय, पोटेन्शियल ॲट ओ इट शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट एम. ओ वरचं पोटेन्शियल आणि एम वरचं पोटेन्शियल टोटली सेम असला पाहिजे, हे आपलं रिक्वायरमेंट आहे. मग मी तुम्हाला विचारतो, सांगा रे ओ वरती काय पोटेन्शियल आहे, इथला पोटेन्शियल काय. मग मी म्हणतोय यार परत जर्नी स्टार्ट करूया ए पासून, इथून जाऊया तिकडे, चालत जाऊया नाही का. सो इथे असं मी काय होतं रे तुमच्याकडे पोटेन्शियल ॲट ए होता, पण जातेवेळी झालं असं की इथे मी ड्रॉप करतोय, काय ड्रॉप करतोय, इथे मी पोटेन्शियल ड्रॉप करतोय. ठीक आहे, म्हणजे मायनस करायला लागेल, E2 करायला लागेल, E2 एवढा ड्रॉप झाला म्हणजे मायनस, दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट एम. म्हणजे काय यार, इथूनच जा परत एम पर्यंत जा, असं नाही का ट्रॅव्हल करत. इथला पोटेन्शियल काय होता, VA मायनस ऑफ, जातेवेळी ड्रॉप होणार आहे की नाही, जातेवेळी ड्रॉप होणार आहे की नाही. यस, तुम्ही म्हणाल किती ड्रॉप होणार आहे, किती यार, एका मीटरला सिग्मा ड्रॉप, सिग्मा पोटेन्शियल ग्रेड एका मीटरला सिग्मा ड्रॉप म्हणजे L2 मीटरला, हा लेंथ असेल ना काही यार, हा जो काही टोटल लेंथ आहे ना, लेट दॅट लेंथ बी L2. एका मीटरला सिग्मा ड्रॉप म्हणजे L2 लेंथला सिग्मा इंटू L2 ड्रॉप, सिंपल. सिग्मा इंटू काय L2 इतका ड्रॉप होणार आहे, बरोबर. मग पहा VA विल गेट कॅन्सल, मायनस विल बिकम प्लस. सो E2 इज इक्वल टू सिग्मा इंटू L2 बनणार की नाही, E2 इज इक्वल टू सिग्मा इंटू L2 बनतोय मुलांना. झालं ना कंपॅरिझन. मग पहा बरं, डिवाइड केलं, समजा तुम्ही इथे डिवाइड केलं नाही का. पहा E1 डिवाइड बाय E2 ओके इज इक्वल टू, हे पहा सिग्मा L1 डिवाइड बाय सिग्मा L2. सिग्मा विल गेट कॅन्सल, L1 बाय L2 मिळतो. आता मी तुम्हाला काय म्हणतोय नीट समजून घ्या. पहा, समजा जर का तुम्हाला E1चं व्हॅल्यू माहिती असेल, म्हणजे या दोन बॅटरीमधला एक नोन बॅटरी माहिती असलेला बॅटरी आहे, समजा 4 व्होल्ट आहे. मग 4 व्होल्टवाल्या बॅटरीसाठी बॅलन्सिंग लेंथ काढलाय ना, लेंथ मेजर करायला काय लागतं तुम्हाला, म्हणजे L1 L2 तर विषयच नाही यार, ते माहितीच असणार आहे आपल्याला प्रॅक्टिकली नाही का, मेजर केलेलं आहे ते लेंथ. सो L1 L2 माहिती, एक जरी बॅटरी माहिती असेल तर राहिलेला दुसरा जो अननोन बॅटरीचा EMF असेल तो निघतो इथे, हे तुम्ही समजून घ्या. म्हणजे यूज काय पोटेन्शियोमीटरचा, पहिला यूज काय शिकतोय आपण, की अननोन EMF फाइंड करण्यासाठी यूज केला जातो पोटेन्शियोमीटर. येस ऑर नो. ठीक आहे, आता आणखीन काही पॉईंट्स आपल्याला डिस्कस करायचे, जसे की समजा हा बॅटरी असा उलटा कनेक्ट केला असता तर काय झालं असतं, तर नल पॉईंट आलाच नसता. तुम्ही नीट पाहून घ्या की नल पॉईंट काय येतो, कारण की इथून ज्यावेळेस मी जर्नी स्टार्ट करतोय इथे थोडंसं पोटेन्शियल ड्रॉप होतोय आणि इथे थोडंसं कमी पोटेन्शियल वाढतो. पहा ना, इथला पोटेन्शियल हा VA पेक्षा कमी असतो की नाही. तुम्ही म्हणणार कसं काय, पहा ना, हा जर्नी ज्यावेळेस मी करतोय तर पोटेन्शियल तर ड्रॉप होता ना तिथे जाईपर्यंत, बरोबर. पोटेन्शियल ड्रॉप होतोय आणि इकडे पण तर पोटेन्शियल ड्रॉपच होत असतो. म्हणजे इथे जितका ड्रॉप झाला तितका ड्रॉप ज्यावेळेस इकडे होईल, मान्य ना, त्यावेळेस नल पॉईंट मिळेल. पण समजा जर का तुम्ही याला उलटा केला म्हणजे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे लोअर टू हायर म्हणजे गेन, म्हणजे इकडून इकडे जातेवेळी जर का तुम्ही गेन केला पोटेन्शियल, यार इकडे तर गेन होणार नाहीये, म्हणजे ते कधीच मॅच नाही करणार आहे, ते दोन पोटेन्शियल कधीच मॅच नाही करणार आहे. म्हणजे नल पॉईंटचा विषय सोडून द्या, कधीच नाही येणार तुम्हाला, किती पण फिरवत बसा, नल पॉईंट तुम्हाला येणारच नाहीये. सो नल पॉईंट आणायचं असेल तर कनेक्शन हे असंच पाहिजे, इकडे प्लस म्हणजे या प्लस वाल्याला इकडे असा प्लसचाच कनेक्शन असला पाहिजे, हे मला सांगायचं तुम्हाला इथं. झेपते का रे हा पॉईंट. आणखीन थोड्याशा गोष्टीत पहा, या पण गोष्टी समजून घ्या. आता हे सर्व रब करतो, हे फॉर्म्युला लक्षात ठेवा काय, E1/2 इज इक्वल टू L1 बाय L2 काय, E1/2 इज इक्वल टू L1 बाय L2. हा जो प्रूफ आता डिस्कस केला ना, परत पहा एकदा, परत पहा, काही लोड नाही, परत एकदा पहा, तुम्ही पूर्ण प्रोसेस समजून घ्या व्यवस्थित. परत सांगतो आता, पहा काय सांगायचं मला. पहा, समजा ॲज्युम करा E1चा व्हॅल्यू मोठा आहे, E1 इज ग्रेटर दॅन E2. मग ज्यावेळेस E1चा बॅलन्सिंग लेंथ मी फाइंड करतोय ना, E1चा ज्यावेळेस मी बॅलन्सिंग लेंथ फाइंड करतोय, ओके, त्यावेळेस हा क्लोज करायला लागतं, बरोबर ना. म्हणजे पहा बरं, इथून इकडे जाते वेळी E1 म्हणजे मोठा ड्रॉप आहे, बिकॉज E1 इज ग्रेटर दॅन L2 ना, म्हणजे हा जास्त हा छोटा आहे, म्हणजे असं जाते वेळी मोठा ड्रॉप होतोय, म्हणजे इकडे पण मोठा ड्रॉप होण्यासाठी थोडंसं लेंथ जास्त असला पाहिजे. सो इफ E1 इज ग्रेटर दॅन E2, बरोबर ना, इफ E1 इज ग्रेटर दॅन E2 दॅट मीन्स L1 शुड बी ग्रेटर दॅन L2. सिंपल आहे, म्हणजे बॅलन्सिंग लेंथ जास्त असला पाहिजे. इथला EMF जास्त म्हणजे बॅलन्सिंग लेंथ जास्त, कॉमन सेन्स आहे, बरोबर आहे. हे तर तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युलानुसार पण सांगू शकता, E1/2 इज इक्वल टू L1 बाय L2 असाही फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलाच होता. हा जास्त म्हणजे हा जास्त, सिंपल. बट टेक्निकली असं थोडंसं लक्षात ठेवूया आपण, ते बरं पडेल थोडंसं. यस ऑर नो गाईज, क्लिअर आहे हा पूर्ण पहिला यूज जो आहे पोटेन्शियोमीटरचा. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झालेला आहे. तर याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स करूया. नाव सी क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतात ते,
सर्किट शोन हिअर इज यूज टू कम्पेअर EMF ऑफ टू सेल्स E1 आणि E2. पारे E1 आणि E2 ला कम्पेअर करण्यासाठी वापरला गेलेला सर्किट आहे. थोडंसं नीट डायग्राम पाहा काय. ओके, ते म्हणतात की E1 इज ग्रेटर दॅन E2 म्हणे. E1 मोठा आहे, E2 छोटा आहे. E1 मोठा आहे, E2 छोटा आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणतात ते, नल पॉइंट इज ॲट C when the galvanometer is connected to E1. म्हणजे ज्यावेळेस E1 ला कनेक्ट केला ना गॅल्व्हनोमीटर, तर नल पॉइंट C ला आहे. पहा E1 मोठा आहे, सो फॉर E1 नल पॉइंटचा जो डिस्टन्स आहे तो थोडासा जास्त असला पाहिजे. आणि डिस्टन्स इथून स्टार्ट करायचं बरं. नीट पहा, बॅटरी इथे. ओके, थोडंसं डायग्राम चेंज दिसेल तुम्हाला आधीच्या डायग्रामपेक्षा, बट थोडंसं कोरिलेट करा. इथून स्टार्ट करायचं असतं आपल्याला, नाही का. ओके, सो गाईज E1 साठीचा नल पॉइंट इथे, डेफिनेटली E2 इज लेसर ना, म्हणजे E2 साठीचा नल पॉइंट याच्या इकडे असेल, कमी लेंथला असेल, कमी लेंथला. सो फॉर E2 नल पॉइंट कुठे असेल रे, टू दी लेफ्ट ऑफ सी, टू दी लेफ्ट ऑफ सी, थोडंसं लेफ्ट साईडला असणार आहे सीच्या, बरोबर आहे ना. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी. ओके, आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर पहा काय बोलतोय. पोटेन्शियोमीटर इज युज्ड फॉर द कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स E1 आणि E2. E1 आणि E2च्या कंपॅरिझनसाठी पोटेन्शियोमीटर यूज केला मला. ठीक आहे, हे पहा लगेच इमॅजिन झाला पाहिजे हा वाला डायग्राम. इथे ना असं आहे पोटेन्शियोमीटर मध्ये की डायग्राम इमॅजिन केलं तरच होतो सम, नाही तर नाही. नाहीतर अवघड आहे. सो पोटेन्शियोमीटर इज युज्ड फॉर कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स E1 आणि E2. फाईन E1. आता E1 साठी नो डिफ्लेक्शन पॉईंट, म्हणजे नल पॉईंट म्हणतो त्याला आपण. नो डिफ्लेक्शन पॉईंट इज ऑब्टेन्ड ॲट 20 सेंटीमीटर म्हणे. ठीक आहे, म्हणजे E1 साठी जो L1 आहे दॅट इज 20. ठीक आहे, E2 साठी जो नो डिफ्लेक्शन पॉईंट आहे दॅट इज L2 जो आहे तो आहे 30. मग ते म्हणताय की रेशो ऑफ देअर EMFs विल बी, यार रेशो तर माहिती, E1/2 इज L1/L2. L1/L2 तर आहे 0 विल गेट कॅन्सल, 2:3. आन्सर शुड बी ऑप्शन नंबर डी, 2:3. हा खूपच सोपा क्वेश्चन होता ऍक्च्युली, खूपच सोपा होता. बरोबर, पण समजला तुम्हाला हे असं आहे. पाहते E1 हा आहे, E2 हा आहे, मग एकाचा नल पॉईंट असा क्लोज करून, मग दुसऱ्या वेळी याचा नल पॉईंट करते वेळी हा क्लोज करायला लागेल, हा ओपन करायला लागेल, मग दुसऱ्याचा नल पॉईंट, मग त्याच्यानंतर हे कंपॅरिझन चालतं L1 आणि L2चं. बरोबर, एकदम सोपा क्वेश्चन आहे. नाव नेक्स्ट काय बोलता पहा रे व्यवस्थित. पोटेन्शियल ड्रॉप आलाच का तो परत इथे. क्वेश्चन वाचून घ्या, समजून घ्या. ओके, a potential drop per unit length along the wire is 5 into 10⁻³ volt per meter. Potential drop is 5 into 10⁻³ volt per meter. ओके, एका मीटरला एवढा ड्रॉप होतो. ठीक आहे, चलो. ओके, EMF of a cell balances against a length of 216 सेंटीमीटर. पहा एकच सेल आहे इथे, दुसरा सेल आहे का, नाहीये. म्हणजे यार हे सोडून द्या, चला हे रब करतो, हे रब करतो. सो डायग्राम आता इथे जरा असा आहे, समजतं तुम्हाला. हे डायग्राम असा आहे. आता तुम्ही मला म्हणाल की सर जर का दोन सेल असतील E1 E2, मग E1/2 L1/L2 करून मग सेलचा व्हॅल्यू आपण फाइंड करू शकतो. जर का दोन सेल नसतील तर आपण व्हॅल्यू फाइंड नाहीच करू शकत, असं आहे का सर, नाहीये. इव्हन फॉर अ सिंगल सेल, एक जरी सेल कनेक्ट केला ना तुम्ही, तरी पण तुम्ही व्हॅल्यू फाइंड करू शकता, तरी पण तुम्ही तिथे व्हॅल्यू फाइंड करू शकता. या EMFचा किंवा त्या बॅटरीचा व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता डेफिनेटली. तुम्ही म्हणणार कसं काय, हा एक्झाम्पल तुम्हाला तेच शिकवेल कसं काय फाइंड करू शकता. पहा आता ते असं म्हणतायत की ज्यावेळेस तो बॅटरी कनेक्ट केलाय ना, तर तो नल पॉईंट कुठेतरी आलाय म्हणे. किती डिस्टन्सवरती आलाय माहिती का तो, 216 सेंटीमीटर. इतक्या डिस्टन्सवरती तो नल पॉईंट आलाय. तुम्हाला हे समजलं होतं ना आता की इथे जितका ड्रॉप होतो तितकाच ड्रॉप इथे होत असतो. म्हणजे याचा व्होल्टेज आणि ह्या इथला ड्रॉपचा व्होल्टेज सेम असतो. दॅट मीन्स E1 इट शुड बी इक्वल टू ड्रॉप अक्रॉस AJ. काय काय, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AJ. हे तुम्हाला समजायला हवं. AJ वरती जितका पोटेन्शियल ड्रॉप होतो दॅट इज नथिंग बट त्या बॅटरीचा EMF. येस गाईज, ठीक आहे यार. पहा आता काय सांगतोय. आता डाऊट तर आहे की इथे किती ड्रॉप होतो पोटेन्शियल, पण आपल्याला तर हे माहिती यार की पहा पोटेन्शियल ड्रॉप इज 5 into 10⁻³ volt पर मीटर. म्हणजे एका मीटरला एवढा होतो, बरोबर ना. पण आपला किती आहे रे, इंटू लेंथ केलं तर पोटेन्शियल ड्रॉप येत असतो, नाही का. कारण की पहा ना, पोटेन्शियल ग्रेडियंट इज इक्वल टू व्होल्टेज ड्रॉप पर युनिट लेंथ ना. सो व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ करायचं, सिंपल. सो पोटेन्शियल ग्रेडियंट तर हाय इंटू लेंथ करायचा. लेंथ 216 सेंटीमीटर आहे, पण मीटरमध्ये करायचं. सो 0.216 करायला लागेल तुम्हाला इथे, बरोबर ना. 0.216 करायला लागेल. सो दिस इज बेसिकली पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस AJ वरचा पोटेन्शियल ड्रॉप आहे. करा मल्टिप्लिकेशन काय येतं पहा. हा मल्टिप्लिकेशन करा आणि डेफिनेटली तुम्हाला हा वाला आन्सर मॅच होऊन जाईल इथे. ओके, पॉवर्स वगैरे थोडेसे व्यवस्थित पाहून घ्या. येस गाईज, तर जाऊ पुढे. नेक्स्ट सम पहा आता काय म्हणतात पुढच्या सम मध्ये. पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 10 मीटर इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ बॅटरी. ओके,
नीट क्वेश्चन वाचून घ्या, समजून घ्या आधी. एक पोटेन्शियोमीटर वायर आहे. पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 10 मीटर. हा ओके बाबा, हा जो लेंथ आहे ना, हा जो लेंथ आहे दॅट इज 10 मीटर. फाईन. इज कनेक्टेड इन सिरीज विथ बॅटरी. हा बॅटरी तर आहे यार. हा ठीक आहे, चलो ओके. EMF ऑफ सेल बॅलन्सेस अगेन्स्ट 250 सेंटीमीटर. हे जरा रब करतो मी. ओके, एकच सेल आहे इथं. EMF ऑफ अ सेल बॅलन्सेस अगेन्स्ट 250 सेंटीमीटर. म्हणजे हा जो सेल आहे ना, तो जो की बॅलन्स होतो इथे, दिसतंय का तुम्हाला? हे बॅलन्स होतोय. किती लेंथ वरती बॅलन्स होतोय? 250 सेंटीमीटर. 250 सेंटीमीटर वरती तो बॅलन्स होतोय. ठीक आहे ना, मान्य. इफ अ लेंथ ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज बाय 1 मीटर. हे पहा, 10 मीटरचा ऑलरेडी होता. मग 10 मीटरच्या ऐवजी 11 मीटर केला, 11 मीटर केला, बरोबर ना? देन द न्यू बॅलन्सिंग लेंथ ऑफ द वायर विल बी. यार न्यू बॅलन्सिंग लेंथ काय असेल? सेम सेटअप, पूर्णपणे सेम सेटअप. फक्त हा जो वायर आहे ना, वायरचा जरा लेंथ वाढवला, हा पुढचा लेंथ जरा वाढवला. तर आपल्याला हे फाइंड करायचं मुलांना की न्यू बॅलन्सिंग लेंथ काय असणार आहे. न्यू बॅलन्सिंग लेंथ काय असणार आहे? करा जरा विचार. मी काय करतो पहा, हवं तर क्वेश्चन तुम्हाला परत एकदा समजून सांगतो व्यवस्थित. डायग्राम ड्रॉ करणे फार महत्त्वाचं आहे. इमॅजिन होणे, हा डायग्राम इमॅजिन होणे खरंच खूप जास्त महत्त्वाचं आहे. इथूनच पुढे सम बनवू शकतो. ओके, त्यांनी असं सांगितलं की हा 10 मीटरचा वायर आहे, 10 मीटरचा वायर आहे, बॅटरी आहे, इथे आपला एक सेल आहे, त्याचा EMF आपल्याला मेजर करायचा. मग तो जो काही आहे बॅलन्सिंग लेंथ इथे कुठेतरी आला 250 सेंटीमीटरवरती. मान्य यार, मान्य. पण जर का या पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ वाढवला, 10 वरतून 11 जर का केला, तर मग बॅलन्सिंग लेंथला काय होईल असं ते आपल्याला विचारतात. काही जणांना वाटेल चेंजेस नाही होणार बॅलन्सिंग लेंथ. काय चेंज नाही होणार असा विचार करू शकता का तुम्ही? पहा, जेव्हा मी या वायरचा लेंथ वाढवेन, तेव्हा ओव्हरऑल पोटेन्शियोमीटरचा लेंथ वाढतोय म्हणजे रेजिस्टन्स वाढेल की नाही पोटेन्शियोमीटरचा? नीट पहा, पोटेन्शियोमीटरचा रेजिस्टन्स वाढेल की नाही? 100% वाढेल पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स. मग जर का पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स वाढला म्हणजे अपोजिशन वाढला, म्हणजे हा येणारा जो करंट होता, हा वाला करंट, अरे तो कमी झाला. म्हणजे तो जो करंट होता ना, इथला जो करंट होता ना, तो करंट कमी व्हायला लागला आता. कारण की रेजिस्टन्स, ओव्हरऑल सर्किटचा रेजिस्टन्स वाढला म्हणजे करंट कमी झाला. यार करंट कमी झाला म्हणजे यार सर्व गोष्टी बहुतेक मला वाटतं की चेंज होतील आता. सो मी इतकं तरी सध्या ऍक्सेप्ट करतो की मे बी काहीतरी चेंजेस होत आहेत थोडेफार, नाही का? आता जरा नीट बघूया. पहा काय आता, लक्ष द्या. ते लेंथ वाढवायचं वगैरे सोडून द्या. लेंथ वाढवण्याच्या आधी काय सिच्युएशन होता तो थोडंसं मी इथे जरा बघून घेतोय, नाही का? मी इथे असं करतोय पहा की हा जो बॅटरी आहे त्याचा मी व्होल्टेज E बोलतो, कॅपिटल E असा व्होल्टेज ॲज्युम करतो मी त्या बॅटरीचा. तुम्ही सांगा त्यांनी रिओस्टॅट वगैरे असं काही सांगितलंय? काहीच नाही येणार, काहीच नाहीये. मग एक साधीशी गोष्ट सांगा, E डिवाइड बाय 10 इज नथिंग बट पोटेन्शियल ग्रेडियंट. हे होणार कसं काय? बॅटरीचं जितकं व्होल्टेज आहे, अख्खा व्होल्टेज तो पोटेन्शियोमीटर वरती ड्रॉप करणार आहे. बाकी काही नाही आहे त्याला, इंटरनल नाही आहे, काही कुठलंच काही दिलं नाही त्यांनी. मान्य की नाही? बघा नाही, कुठलंच काही दिलं नाही बाकीच्या गोष्टी, बरोबर? सो बॅटरीचा अख्खा व्होल्टेज तो पोटेन्शियल वायरवरती ड्रॉप करतो टोटली. सो पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे पोटेन्शियल पर युनिट लेंथ इज E डिवाइड बाय 10. आधी हे तुम्ही समजून घ्या. हा पोटेन्शियल ग्रेडियंट झाला बरं, म्हणजे एका मीटरवरती एवढा ड्रॉप. तर मग 250 सेंटीमीटर म्हणजे 0.25 मीटर. एका मीटरवरती एवढा ड्रॉप, तर 0.25 मीटरवरती केवढा ड्रॉप इंटू 0.25 करायला लागेल, इतका ड्रॉप. मग तुम्ही म्हणणार हे काय यार? मग मी म्हणणार की हा एवढ्या लेंथवरतीचा ड्रॉप आहे. अरे पण एवढ्या लेंथवरतीचा ड्रॉप म्हणजे सर बॅटरीचा व्होल्टेज, कारण की हाच तो नल पॉईंट आहे ना, हाच तो नल पॉईंट किंवा नो डिफ्लेक्शन पॉईंट आहे ना. मग नो डिफ्लेक्शन पॉईंटच्या वेळी वरचा व्होल्टेज आणि खालचा व्होल्टेज किंवा वरचा ड्रॉप आणि खालचा ड्रॉप सेम असतो टोटली. हे मान्य आहे ना तुम्हाला? सो यार हाच तर E1 आहे म्हणजे त्या बॅटरीचा व्होल्टेज हाच तर आहे, हे मला समजलं. मग मी म्हणतो ठीक आहे चलो 1-2 मिनिटं. हे झाली पहिली केस. पण आपल्याला दुसऱ्या केसमध्ये त्यांनी असं सांगितलं की लेंथ 11 होते म्हणजे 1नी वाढते म्हणे लेंथ. मी म्हणतो मग ठीक आहे यार, 1नी वाढत असेल लेंथ, ठीक आहे बघूया आपण. मग मी असं विचार करतोय की लेंथ जरी 1नी वाढत असेल, लेंथ जरी 1नी वाढत असेल, 1नी थोडंसं आणखीन वाढत आहे लेंथ, नाही का? तरी पण या बॅटरीचा जो व्होल्टेज आहे E, कॅपिटल E, तो अख्खा पोटेन्शियोमीटर वायरवरतीच ड्रॉप होणार आहे. मान्य आहे तुम्हाला? अख्खा पोटेन्शियल वायरवरती ड्रॉप होणार आहे तो व्होल्टेज. म्हणजे कंप्लीट पोटेन्शियल वायरवरती E व्होल्टेज ड्रॉप आहे डिवाइड बाय लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज 11 नाउ. आधी 10 होता, आता 1ने वाढला 11 झाला. नाउ दिस इज पोटेन्शियल ग्रेडियंट पर युनिट. दिस इज पोटेन्शियल ग्रेडियंट, दॅट मीन्स व्होल्टेज पर युनिट लेंथ. सो हा व्होल्टेज आहे एका मीटरवरती.
1 मीटरवरती एवढा व्होल्टेज ड्रॉप होत आहे, बरोबर ना. तर मग आपल्याला काय पाहिजे माहिती का, आता आपल्याला नवीन बॅलन्सिंग लेंथ पाहिजे यार. नवीन बॅलन्सिंग लेंथ येत असेल इथे कुठेतरी, काय माहिती कुठे येणार, येत असेल. मी त्याला L2 बोलतो. काय L2 बोलतो. मग तुम्हाला समजतं का, हा जर का नवीन बॅलन्सिंग लेंथ असेल, हा L2, इफ L2 इज द न्यू बॅलन्सिंग लेंथ, L2 इज द न्यू बॅलन्सिंग लेंथ, बरोबर ना. पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू न्यू बॅलन्सिंग लेंथ म्हणजे काय माहिती का, 1 मीटरवरती एवढा ड्रॉप, तर मग L2 मीटरवरती केवढा ड्रॉप इंटू करायला लागेल. म्हणजे हा एवढ्या लेंथवरतीचा ड्रॉप आहे. अरे ते म्हणजेच हे असतं ना, तो म्हणजेच E1चा व्हॅल्यू असतो ना, व्होल्टेज असतो ना, त्या बॅटरीचा व्होल्टेज असतो ना. तर बॅटरीचा व्होल्टेज तर हा काढला होता पहिल्या केसमध्ये आपण. सो म्हणून यांना मी आता इथे इक्वेट केलेलं आहे. हे समजतंय का तुम्हाला, लॉजिक लागतंय का. सो ई विल गेट कॅन्सल, ई विल गेट कॅन्सल, हा तिकडे जातो. सो L2चा व्हॅल्यू तुम्हाला काय मिळतो माहिती का मुलांना, हा 11 तिकडे गेला तर 11 इंटू 0.25 डिवाइड बाय 10 करायला लागेल तुम्हाला. 11 इंटू 0.25 डिवाइड बाय 10 करायला लागेल. तुमचा आन्सर ना 2.75 मीटर. यार हे काय, येस, एक मिनिट, काय सॉरी इथे चुकलं माझं, काय केलं झोल, सॉरी. हा 0.250 सेंटीमीटर जो आहे ना, 250 सेंटीमीटर, त्याला मी 2.5 मीटर करायला हवं होतं इथे, नाही का. किती 2.5 मीटर करायला हवं होतं. एक सिली मिस्टेक झाली माझ्याकडनं, ठीक आहे यार. इथे 2.5 मीटर करायला हवं होतं. मग हा जर का मल्टिप्लिकेशन तुम्ही करून घ्याल ना मुलांना, सो यू विल गेट 2.75 मीटर. 2.75 मीटर असा आन्सर बनतो. ओके. पण आता या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये हा आन्सर 1 सेकंडमध्ये पण येतो. तुम्ही म्हणणार कसं काय येतो. तुम्हाला हे समजलं असेल ना, की जेव्हा आपण लेंथ वाढवतो, पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ जेव्हा वाढवतो, तेव्हा होतं असं की रेजिस्टन्स वाढला म्हणजे अपोजिशन वाढला म्हणजे करंट कमी झाला. आणि करंट जसा कमी झाला मग समजून घ्यायचं की पोटेन्शियल ग्रेडियंट कमी होतो. तुम्ही म्हणणार कसं काय. पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज पर युनिट लेंथ. काय असतो रे, व्होल्टेज म्हणजे तर I इंटू R असतो ना, पर युनिट लेंथ ना, बरोबर ना. तुम्ही मला हे सांगा, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ तो कॉन्स्टंट असतो. एवढा लेंथचा रेजिस्टन्स काहीतरी असेल तर डेफिनेटली आणखीन तेवढाच लेंथचा रेजिस्टन्स सेमच असणार आहे. सो रेजिस्टन्स पर युनिट लेंथ कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर ना. राहतो प्रश्न फक्त करंटचा. मग जर करंट कमी झाला तर पोटेन्शियल ग्रेडियंट पण कमी होणार. म्हणजे ड्रॉप जो आहे ना, व्होल्टेज ड्रॉप, तो कमी होत राहणार. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप कमी व्होल्टेज ड्रॉप होत आहे. मग त्याच सेलला बॅलन्स करण्यासाठी जरा जास्त दूरपर्यंत जायला लागेल, कारण की याचा तर ड्रॉप फिक्स आहे आणि इथे जरा कमी ड्रॉप करताय, म्हणजे जरा लांब जाऊन तो नल पॉईंट येईल. ओके. लांब गेल्यानंतर एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ ड्रॉप होणार आहे. ओके. लांब गेल्यानंतर म्हणजे काय, आधी जर का 2.5 मीटरवरती ड्रॉप होत असेल किंवा 2.5 वरती नल पॉईंट मिळत असेल, तर आता 2.5 पेक्षा थोडंसं पुढे जायला लागेल. 2.5 पेक्षा जास्त असा एकच ऑप्शन आहे, 2.75. सो विदाउट एनी कॅल्क्युलेशन डायरेक्टली ऑप्शन नंबर डी पण इथे मार्क करू शकता. असं जर का क्वेश्चन तुम्हाला आला तर, बरोबर ना. म्हणजे पहिले 2 सेकंडमध्ये आन्सर करू शकता आपण, बरोबर. आणि एंट्रन्समध्ये असं असतं, ऍक्च्युअलमध्ये असतं, बरोबर. म्हणूनच ना काही लोकांना 100% पडतात, कारण की त्यांनी अशा गोष्टी नोटीस केलेल्या असतात. असे पण काही स्टुडंट्स असतात त्यांना टाइम नाही पुरत आहे एक्झाममध्ये, बरोबर. का, कारण की या मे बी गोष्टींमध्ये ते थोडेसे कमी असतील. असं होऊ शकतं, पॉसिबल असं होऊ शकतं, बरोबर. सो अशा गोष्टींवरती पण आपल्याला वर्क करायचं मुलांना. हे प्लीज तुम्ही समजून घ्या. मी कन्व्हेन्शनली ते तुम्हाला सांगितलंच आहे, बरं, एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलंच आहे. बट असं पण एक विचार करा. तिसरा विचार तर असा आहे यार, काहीच नाही समजलं तर एक काम करा. पहिला काय माहिती का, हा बॅलन्सिंग लेंथ आहे. बॅलन्सिंग लेंथ बाय ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू दुसरा बॅलन्सिंग लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. असं करायचं. बॅलन्सिंग लेंथ बाय पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ, करेक्ट करतो मी जरा. बॅलन्सिंग लेंथ बाय पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ इज इक्वल टू दुसरा बॅलन्सिंग लेंथ बाय नवीन पोटेन्शियोमीटर वायरचा लेंथ. असं जरी कराल तरी तो तुम्हाला L2 मिळून जाईल. असा फॉर्म्युला लक्षात ठेवाल. पण लिमिटेशन आहे यार, किती फॉर्म्युला लक्षात ठेवणार. ओके. कन्व्हेन्शनल मेथडवरती वर्क करा. आता काही मुलांना असं वाटतं यार की कन्व्हेन्शनल मेथड नाही समजलं सर, खूपच अवघड आहे. ओके. खूपच अवघड सांगतात तुम्ही. असं नाही यार, थोडंसं टाईम द्या, थोडंसं करायला लागतं कधी. ओके. मी तुम्हाला हे 100% गॅरंटी देऊन सांगतो की याच थिंकिंगनी पुढे जायचं असतं तरच मार्क्स पडत असतात. शॉर्ट ट्रिक्स किंवा शॉर्टकट्स वगैरे हे खूप जास्त युजफुल नसतात. असतात ते युजफुल, असं नाही म्हणत की नसतात. पण शॉर्ट ट्रिक्स किंवा शॉर्टकट्स तेव्हाच यूज करू शकत असतो आपण जेव्हा आपला कन्व्हेन्शनल स्टडी स्ट्रॉंग असतो. कन्व्हेन्शनल स्टडी स्ट्रॉंग असल्यानंतर आपल्याला समजतं की कुठे कोणता शॉर्टकट यूज करायचा, बरोबर ना. सो मेन फोकस आपला कन्व्हेन्शनल स्टडीवरती असला पाहिजे. हे प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि हळूहळू ग्रॅज्युअली तर बाकी गोष्टी पण आम्ही इंट्रोड्यूस करत राहू, अनऑर्थोडॉक्स मेथड किंवा शॉर्टकट्स वगैरे या सर्व गोष्टी. पण बेसिक हे आहे. पहा पुढे काय म्हणतं यार. इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट. हा नल पॉइंट कुठेतरी आलाय म्हणे. फॉर अ सेल ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर X सेंटीमीटर लॉंग. ठीक आहे, चलो ओके. इफ अ लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज इन्क्रीज, म्हणजे पोटेन्शियोमीटर वायरचा जर का लेंथ वाढवला, आता तेच केलं होतं बहुतेक.
विदाउट चेंजिंग द सेल. सेल नाही बदलायचा किंवा हा पण सेल नाही बदलायचा. ओके. बॅलन्सिंग लेंथ विल बी, आत्ताच केलं होतं ना, जर का हा लेंथ वाढवला तर रेजिस्टन्स वाढेल, करंट कमी होईल, करंट कमी झाला म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप कमी होईल, पोटेन्शियल ग्रेडियंट कमी होईल, पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे कमी 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 व्होल्टेज टाकत राहील तो. मग तेवढाच व्होल्टेज जर का बॅलन्स करायचं असेल तर जरा दूर जायला लागेल. सो दॅट मीन्स काय रे, बॅलन्सिंग लेंथ विल इन्क्रीज. दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला हा आन्सर असला पाहिजे. येस गाईज. पहा आता नेक्स्ट पोटेन्शियोमीटरचा आणखीन एक यूज, तोच यूज ऍक्च्युअली टू कम्पेअर EMF ऑफ टू सेल्स, बट त्याचा एक दुसरा मेथड, आणखीन एक सेकंड मेथड. पहा आता सेकंड मेथड काय सांगतो. थोडंसं डायग्राम वाटेल कन्फ्युजिंग. ओके, पण लोड नका घेऊ. पहा आता काय, आपला जो मेन कोर पार्ट आहे ना पोटेन्शियोमीटर, तो आधी पाहून घ्या. कुठे आहे आपला बॅटरी, बरोबर की याचं काही जास्त टेन्शन नका घेऊ. रिओस्टॅट RS सोडून द्या. हा पहा पोटेन्शियोमीटरचा वायर, बरोबर ना, हा आपला पोटेन्शियोमीटर आहे. हे पहा एवढं सोडून द्या खालचा, हा जो पार्ट आहे ना, हावाला पार्ट एक 2 मिनिटासाठी सोडून द्या. मग जो काही आहे इथे वरती नाही का, तोच तर आपला पोटेन्शियोमीटर आहे. आता याच्या आधीच्या सम्समध्ये ना हे जरा असा उलटा दिला होता. आता बुकमध्ये पण हे असं का करतात माहित नाही मला, की एकदा उलटा देतात असं देतात करून, उगीच कन्फ्युजन नाही का. ओके, ऑलरेडी मुलांना हा डायग्राम इमॅजिन करणे अवघड आहे आणि तात्पर्य हे असं, काही मुलं तर डायग्राम पाठ करत असतात, बरोबर, नका करू. ओके, समजून घ्या फक्त. पोटेन्शियोमीटर तर हा आहे आणि त्याच्यानंतर हा असा एक डायग्राम आहे. आता हे इथे काहीतरी दिसतंय नाही का, एक वेगळंच काहीतरी दिसतं. आता सांगतो मी तुम्हाला ते काय. पहा काय असतं ते एक्झॅक्टली. एक बेसिक पॉइंट असा आहे, म्हणजे हा डेरिव्हेशन स्टार्ट करण्याआधी काही गोष्टी तुम्हाला इथे समजल्या पाहिजे. पहा, एक A पॉइंट आहे, यस, एक B पॉइंट आहे. याचा E1 व्होल्टेज आहे, याचा E2 व्होल्टेज आहे. पहा काय, E1 आणि E2 आहे. A आणि B पॉइंट मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, किंवा असं समजू शकता की ओव्हरऑल जो व्होल्टेज आहे, ओव्हरऑल व्होल्टेज ऑफ दिस बॅटरी इज E1 प्लस E2. किती E1 प्लस E2. तुम्ही म्हणणार काय यार, ओव्हरऑल व्होल्टेज E1 प्लस E2 काय, बिकॉज हे दोघे एकमेकांना असिस्ट करतात. पहा ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे एकमेकांना असिस्ट करतात असं म्हणायचं असतं. तुम्ही म्हणणार कसं काय असिस्ट करतात, तर नीट पहा ना, B पासून A पर्यंत जाते वेळी गेन E2 चा गेन, अगेन गेन E1 चा गेन, म्हणजे इथून इथे जाते वेळी E1 प्लस E2 एवढा गेन आहे. दॅट मीन्स या दोन पॉईंटमध्ये पोटेन्शियल डिफरन्स इज E1 प्लस E2, म्हणजे दोन्ही बॅटरीचं ॲडिशन झालेलं आहे. दोन्ही बॅटरीचं काय झालेलं आहे, ॲडिशन. ओके, ठीक आहे. आता जर का उलटं केलं तर, आपण उलटा केलं तर म्हणजे काय, से फॉर एक्झाम्पल मी इथे कनेक्शन असं केलं, E1 असा आहे आणि E2 असा आहे. दिस इज E1 अँड दिस इज से E2. एकमेकांना अपोज करतात ॲक्च्युअलमध्ये, ते एकमेकांना काय करतात, अपोज करतात. तुम्ही म्हणणार हे अपोज कसं काय करतात, जर थोडंसं सर्किट ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला समजेल. हा काय करतो माहिती का, या डायरेक्शनमध्ये करंट पाठवायचं ट्राय करतो. हा काय करतो माहिती का, या डायरेक्शनमध्ये करंट पाठवायचं ट्राय करतो, बरोबर ना. बॅटरी पॉझिटिव्ह टर्मिनलमधूनच करंट सोडत असतं, कन्व्हेन्शनल डायरेक्शन ऑफ करंट. मग होतं असं की एकमेकांचे करंट एकमेकांना अपोज करायला लागतात. म्हणजे हा बॅटरी काय माहिती का, याला असा फोर्स करतो, नको पाठवू करंट. याचा पण ट्राय आहे, पाठवतोय. मग शेवटी एंडला होऊन काहीतरी होऊन जातं नाही का, कोणतं तरी करंट फ्लो होतं. कसं होतं पहा, समजा हा 4 व्होल्ट असेल आणि हा 2 व्होल्ट असेल, तर हा स्ट्रॉंग आहे ना, याचं याला ऐकायलाच लागेल, म्हणजे करंट असा फ्लो होईल, म्हणजे करंट तसा फ्लो होईल. बट ओव्हरऑल जो व्होल्टेज असेल या कॉम्बिनेशनचा, तो 4-2 म्हणजे 2 व्होल्ट असणार आहे. म्हणजे E1 - E2 असा ओव्हरऑल कॉम्बिनेशन असणार आहे. ते एकमेकांना मायनस करतात, ऍक्च्युली एकमेकांना काय करतात, ते मायनस करतात. पहिली तर ही गोष्ट समजून घ्या. मग ठीक आहे यार, आता मग पुढे काय. ओके, पुढे काय पहा रे, आता हे पोटेन्शियोमीटर दाखवलं मी तुम्हाला इथे. आता इथे काहीतरी सेटिंग आहे अशी नाही का. ओके, पहिल्या अटेम्प्टमध्ये थोडंसं अवघडच आहे यार, समजलंय, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, बट ट्राय करायचं. ओके, पहा आता काय करतोय माहिती का, मी हे असं कनेक्शन करतोय जरा असं, म्हणजे इथला पॉईंट आणि इथला पॉईंट वायर लावून कनेक्ट करतोय. मग ते म्हणणार काय होतं याच्याने, काय होतं, नल पॉईंट फाइंड करायचा, असं कनेक्ट करायचं आणि मग हे गॅल्व्हॅनिटर जॉकी आहेच ना, हे टॅप करत राहायचं. हे आवडतं काम आहे आपलं, बरोबर ना. मग नल पॉईंट मिळून जातो. नल पॉईंट म्हणजे गॅल्व्हॅनिटर डिफ्लेक्शनच नाही होत, असा एक पॉईंट मिळून जातो, बरोबर. आता मी तुम्हाला काय सांगतोय पहा, असं पण करेक्ट करायचं. सॉरी, हा नव्हता मेन्शन केलेला मी. तर असं आणि असं हे पहिले कनेक्ट करायचे, असे कीज. म्हणजे होतं काय पहा, इथे एक सर्किट कंप्लीट होतं पहा, असं समजलं काय तुम्हाला, असं एक सर्किट कंप्लीट होतं.
मग या सर्किटचा सिग्निफिकन्स काय आता पहा, सांगतो व्यवस्थित. हे असं कनेक्शन केल्यानंतर टॅप करत 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 नल पॉईंट फाइंड करायचा. नल पॉईंट मिळालेला आहे. मग करायचं काय माहिती का, इथे हा जो एक पॉईंट आहे ना, या पॉईंटला मी असं समजा जे बोलतोय, काय जे तर तोच आहे. या पॉईंटला मी एम बोलतोय, काय एम बोलतोय. साधी गोष्ट आहे की गॅल्व्हॅनोमीटर मधून जर का करंट पास नसेल होत, म्हणजे या दोन पॉईंट मधला करंट झिरो आहे, म्हणजे इथून काही पासच होत नाही ना, म्हणजे या दोन पॉईंट मधला जर का करंट झिरो असेल तर मी इथे असं लिहू शकतो का, पहा काय, पोटेन्शियल ॲट एम इट शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट जे, असं लिहू शकतो का रे. इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल सेम आहे. बिकॉज जर का दोघांचं पोटेन्शियल सेम असेल तरच करंट फ्लो नाही होणार. हायर लोअर असेल, एक हायर असेल एक लोअर असेल, हा करंट जातो. हायर असेल हा लोअर असेल, हा करंट जातो, बरोबर ना. पण इथे करंट जात नाहीये म्हणजे पोटेन्शियल दोघांचा सेम आहे. म्हणजे दोघांचं पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे, टोटली सेम. मग ठीक आहे, लिहिलं मी पोटेन्शियल ॲट एम इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट जे, लिहून टाकलं. बट पोटेन्शियल ॲट एम काय आहे, हे पहा आपलं सुरू झालं परत इथलं नाही का, इथून करायचं ट्रॅव्हल आता नाही का, इथून ट्रॅव्हल करतो. एमचं पोटेन्शियल पाहिजे ना, हे पहा इथून जातो. इथे काय व्ही ए पॉईंट आहे. एमचं पोटेन्शियल म्हणजे स्टार्टिंग केलं ए पासून, सो माझ्याकडे आता पोटेन्शियल ॲट ए आहे. जातोय मी काय रे, E1 काय झालं, हायर टू लोअर म्हणजे ड्रॉप झाला. सो -E1 करायला लागेल, मायनस ऑफ E1. जातोय पुढे यार, पुढे जातो. अरे इथे पण ड्रॉप झाला, पण ना हायर टू लोअर जातो म्हणजे ड्रॉप झाला, म्हणजे -E2 करायला लागेल. काय मायनस ऑफ E2 करायला लागेल. पहा बरं, मायनस ऑफ E2 केला, इथे गोल फिरून इथे एम वरती गेलो, म्हणजे दॅट इज पोटेन्शियल ॲट एम. फाईन. आता तुम्ही म्हणाल पोटेन्शियल ॲट जे काय, पोटेन्शियल ॲट जे काय माहिती का, ए वरती सुरू केलं. माझा जर्नी ए वरती सुरू केला. चला जातोय, ड्रॉप होतोय की नाही, जाते वेळी ड्रॉप होणार की नाही, मायनस होऊन इथेपर्यंत पोहोचलो मी. किती ड्रॉप होणार तुम्हाला तर माहिती ना, पोटेन्शियोमीटर वायरवरती पोटेन्शियल ग्रेडियंट असतो. म्हणजे 1 मीटरला सिग्मा ड्रॉप, पोटेन्शियल ग्रेडियंट सिग्मा ना, बरोबर ना. 1 मीटरला सिग्मा ड्रॉप, तर मग हा पण काहीतरी लेंथ असेलच ना. मग या लेंथला मी L1 बोलतो. काय L1. 1 मीटरला सिग्मा ड्रॉप, तर L1 मीटरला सिग्मा L1 ड्रॉप. किती सिग्मा L1 इतका ड्रॉप झालाय. सो VA विल गेट कॅन्सल. इथून मायनस साइन कॉमन करा, यू विल गेट E1 प्लस E2. फाईन. इज इक्वल टू मायनस ऑफ सिग्मा इंटू L1. मायनस कॅन्सल आलाय, म्हणजे E1 प्लस E2 इज इक्वल टू सिग्मा इंटू L1. हा विषय समजला हो तुम्हाला. E1 प्लस E2 इंटू सिग्मा इंटू L1 हे असं बनणार आहे इथे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल आता पुढे काय विषय पहा. आता जरा इथलं थोडंसं रब करतो मी. ओके. आता कनेक्शन थोडेसे वेगळे करतो. असे करतो कनेक्शन, असे कनेक्शन्स करतो. आता असे कनेक्शन्स केल्यामुळे झालं काय सांगतो मी तुम्हाला. आता हा जो सर्किट आहे ना, असा ऍक्टिव्हेट झाला, असा समजतं काय, असा ऍक्टिव्हेट झाला. म्हणजे आता या दोन बॅटरीज आहेत ना, हे पहा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे ड्रॉप. ओके. निगेटिव्ह टू म्हणजे गेन, म्हणजे एकमेकांना असिस्ट नाही करत, एकमेकांना अपोज करतात. अशी सिच्युएशन आहे आता इथं. एकमेकांना ते काय करतात, अपोज. ठीक आहे यार, करत असतील अपोज. मग याच्यासाठी पण तर नल पॉईंट फाइंड केलाच पाहिजे. मग इथे आला नल पॉईंट. हे पहा, याच्यासाठीचा नल पॉईंट थोडंसं आधी येणार आहे, कारण की आता एकमेकांना अपोज करताय म्हणजे ओव्हरऑल व्होल्टेज थोडंसं कमी झालं इकडे, थोडंसं कमी ड्रॉप झाला इकडे नाही का. म्हणजे लवकर पॉईंट येईल ना नल पॉईंट. जास्त ड्रॉप होऊन मग पॉईंट येण्याची गरज नाहीये, कमी ड्रॉपलाच नल पॉईंट येऊन जाईल. म्हणजे जो लेंथ असेल आत्ताचा आलेला तर तो थोडासा कमी असणार आहे. बट दॅट लेंथ बी L2. किती L2. त्या लेंथला आपण L2 समजूया, L2. आता मग पहा रे तुम्ही, मी इथे असं लिहू शकतो, परत असं लिहू शकतो का मी, पोटेन्शियल ॲट एम इट शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट काय, आता हा पॉईंट काय जे डॅश बोलू का, जे डॅश. पोटेन्शियल ॲट एमचं पोटेन्शियल आणि जे डॅशचं पोटेन्शियल सेम. तुम्ही होणार का, अबे नल पॉईंट आलाय म्हणजे इथून करंट झिरो. म्हणजे करंट झिरो कुठून होत असतो, सेम पोटेन्शियल असेल तर करंट झिरो होत असतो. दॅट मीन्स पोटेन्शियल ॲट एम इट शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट जे डॅश. ओके. सांगा पोटेन्शियल ॲट एम काय. एमचं पोटेन्शियल म्हणजे पहा, इथून ए पासून सुरू केला मी, नेहमी ए पासूनच सुरू करतो आपण. इथून सुरू केला, जातो तिकडे एम पर्यंत जायचं मला, जातो हायर टू लोअर काय ड्रॉप म्हणजे मायनस ऑफ E1. मान्य यार. पुढे पहा. अरे यार, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे गेन म्हणजे प्लस E2. काय प्लस E2. पोहोचलो यार मी, एम वरती पोहोचलो. हा, दॅट इज पोटेन्शियल ॲट एम. फाईन. पोटेन्शियल ॲट जे डॅश म्हणजे काय, पहा जे डॅश वरती पोटेन्शियल म्हणजे काय. सुरुवात इथूनच करायची आपल्याला. पोटेन्शियल ॲट ए आणि जातेवेळी काय होणार, ड्रॉप होत जाणार. व्होल्टेज ड्रॉप होत जाणार ना जातेवेळी. तो होणार का, अबे करंट फ्लो होतो इथून, या सर्किटमधून करंट फ्लो होतो. आय रेजिस्टन्स पण तर आहे, वायरला रेजिस्टन्स पण असतो, I इंटू R ड्रॉप होत असतो नाही का. सो ड्रॉप होतो. किती ड्रॉप होणार हे पहा, 1 मीटरला सिग्मा ड्रॉप, बिकॉज सिग्मा इज दी पोटेन्शियल ग्रेडियंट. बरोबर ना. पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स व्होल्टेज ड्रॉप पर मीटर, पर युनिट लेंथ. बरोबर ना. सो सिग्मा मीन्स पोटेन्शियल ग्रेडियंट मीन्स 1 मीटरला सिग्मा ड्रॉप, तर L2 लेंथला
सिग्मा L2 ड्रॉप. सो मायनस ऑफ सिग्मा L2 करतोय मी इथे. VA विल गेट कॅन्सल गाईज. मायनस साईन कॉमन करायला नाही तर तुम्हाला इथे E1 मायनस ऑफ E2 मिळणार आहे. अँड दॅट इज इक्वल टू सिग्मा इंटू L2 मिळणार आहे. ते इथला पण मायनस आणि हा पण मायनस कॅन्सल होऊन जाईल असे. सो E1 मायनस E2 गाईज, E1 मायनस ऑफ E2 इट इज इक्वल टू सिग्मा इंटू L2. सो असा इथे विषय बनणार आहे. पाहून घ्या व्यवस्थित. E1 प्लस E2 इज सिग्मा इंटू L1. E1 मायनस E2 इज सिग्मा इंटू L2. सो असं झालेलं पहा. काय करणार आहे आता इथून पुढे काय करणार आपल्याला E1 आणि E2 ला कम्पेअर करायचं आहे ना. E1 आणि E2 ला कम्पेअर करायचं आहे. तर प्रोसेस काय पहा. आता हे थोडंसं रब करतोय सर्व काही. थोडंसं कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे आणखीन. ओके, तर काय कॅल्क्युलेशन करतो. दोघांना डिवाइड करतो. दोघांना काय करतो मुलांना आपण डिवाइड करतो. दॅट मीन्स E1 प्लस E2 यस डिवाइड बाय E1 मायनस ऑफ E2 इट इज इक्वल टू हे बाय हे केलं सिग्मा सिग्मा कॅन्सल L1 बाय L2 करा. काय L1 बाय L2 करा. सिम्पल करेक्ट आहे. आता कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो म्हणून एक प्रॉपर्टी काय असतं माहिती होते. तर ते न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचं. न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचं म्हणजे E1 मायनस ऑफ E2 डिवाइड बाय न्यूमरेटरमधूनच तो डिनॉमिनेटर मायनस करायचा. इकडे पण तेच करायचं बरं. न्यूमरेटरमध्ये डिनॉमिनेटर ऍड करायचा. न्यूमरेटरमधून डिनॉमिनेटर मायनस पण करायचा. ओके, तर हे असं केल्याने हा रेशो तोच राहत असतो. इथे पहा E2 मायनस E2 प्लस E2 कॅन्सल होणार. E1 इज 2E1 फाईन डिवाइड बाय इथे पहा E1 मायनस ऑफ E1 कॅन्सल मायनस मायनस प्लस E2 इज 2E2 ओके अँड दॅट इज इक्वल टू L1 प्लस L2 डिवाइड बाय L1 मायनस ऑफ L2 2 कॅन्सल झाला ना कम्पेअर. E1 बाय 2 इज L1 प्लस L2 बाय L1 मायनस N2. E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 बाय L1 मायनस ऑफ L2 कम्पेअर केलेला आहे आपण आता. पण समजून घ्या L1 म्हणजे कोणता लेंथ. L1 म्हणजे कोणता लेंथ रे. L1 म्हणजे तो लेंथ होता जेव्हा ते दोघे एकमेकांना असिस्ट करायचे. कसे ज्यावेळेस आपण कनेक्शन असं केलं होतं बहुतेक नाही का. असं केलं होतं कनेक्शन नाही का. म्हणजे पहा ना इथे पण ड्रॉप अरे इथे पण ड्रॉप बरोबर ना. म्हणजे हे दोघे बॅटरी जेव्हा एकमेकांना असिस्ट किंवा सपोर्ट करायचे तेव्हाचा जो लेंथ असतो तो होता L1 आणि L1 जास्त होता बरोबर. कारण की दोघे एकमेकांना ज्यावेळेस सपोर्ट करायचे बरोबर तर पोटेन्शियल ड्रॉप जास्त होणार आहे तिथे. म्हणजे लेंथ पण जास्त जायला लागेल मग कुठे बॅलन्स पॉईंट येईल. जास्त डिस्टन्स जाऊन मग ड्रॉप तितका मॅच होईल यांचा ड्रॉप इतका बरोबर. सो L1 हा मोठावाला लेंथ असतो. L2 हा छोटावाला लेंथ असतो. हे समजून घ्या तुम्ही. L2 म्हणजे कोणता लेंथ जेव्हा एकमेकांना ते अपोज करतात ना तेव्हाचा लेंथ इज नथिंग बट L2. आता काही क्वेश्चन्स करायचे काय यार. पहा बरं आता इथे काय बोलतात ते. अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ युनिफॉर्म पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे पोटेन्शियल ग्रेडियंट युनिफॉर्म आहे. ठीक आहे असतंच ना. सिग्मा असतं सिग्मा. पुढे 2 सेल्स कनेक्टेड इन सिरीज. 2 सेल्स सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत. काय टू सपोर्ट इच अदर टू अपोज इच अदर. म्हणजे एकदा सपोर्ट करतात एकदा अपोज करतात. सपोर्ट करते भी बॅलन्सिंग लेंथ 6 7 आणि अपोज करते भी बॅलन्सिंग लेंथ 2 आहे. दॅट मीन्स गाइज L1 इज 6 L2 इज 2 फाईन. आता EMF कम्पेअर करा म्हणा. E1 बाय 2 करा म्हणा. आपल्याला माहिती आहे यार E1 बाय 2 म्हणजे काय. आता शिकला फॉर्म्युला L1 प्लस L2 बाय L1 मायनस ऑफ L2. What is L1? 6 plus 2 divided by 6 minus of 2. That is equal to 8 divided by 4 करायला लागेल. That is equal to 2:1. किती 2:1. ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना. ओके जाऊ पुढचा सम. नेक्स्ट पहा रे. When two cells of EMF E1 E2 are connected in series. ओके ठीक आहे. So as to assist each other. म्हणजे एकमेकांना असिस्ट करतात. म्हणजे ते L1 बद्दल बोलतात म्हणजे E1 प्लस E2 बद्दल बोलतात. ठीक आहे चलो ओके पुढे बघूया. बॅलन्सिंग लेंथ इज फाउंड टू बी 2.7 मीटर मध्ये. जेव्हा ते एकमेकांना असिस्ट करतात म्हणजे लेंथ असणार आहे L1. तो लेंथ आहे 2.7 मीटर. ठीक आहे चलो ओके. वेन सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज सो ॲज टू अपोज इच अदर. समजतं ना कुठं वाचतोय. एकमेकांना अपोज जर का ते करत असतील तर तेव्हा बॅलन्सिंग लेंथ आहे 0.3 म्हणजे L2 हा 0.3 असं ते म्हणतात. कम्पेअर करा म्हणे मग माहिती यार E1 बाय 2 इज इक्वल टू L1 प्लस L2 मीन्स 2.7 प्लस 0.3 डिवाइड बाय L1 मायनस L2 2.7 मायनस ऑफ 0.3 वरती बनतो 3 खालती बनतो 2.4 हा आपला आन्सर बनणार आहे. 30 बाय 24 किती 30 डिवाइड बाय 24 3 चा टेबल 3 8 3 10 10 बाय 8 म्हणजे काय परत 5 बाय 4 5 डिवाइड बाय 4 असं बनणार आहे इथं बरोबर ना. तर जाऊ पुढच्या समवरती. सी गाइस नेक्स्ट सम नाही आता डायरेक्टली आर्टिकल आहे इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करण्याचा आर्टिकल आहे. तर पाल रे आता नेक्स्ट आर्टिकल करतोय आपण इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करण्याचा नाही का. बॅटरीचा सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करण्याचा जो टास्क आहे पोटेन्शियोमीटर तो पण करतो बरोबर. कसा करतो पाहूया. बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड करतो तो पहा. डायग्राम परत थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल जर का तुम्ही फर्स्ट टाइम पाहत असाल हे सर्व तर ओके. पण ॲटलिस्ट इतका डायग्राम तरी तुम्हाला बिलकुल पण आलाच पाहिजे. नक्कीच आला पाहिजे इतका डायग्राम. हा सर आपला पोटेन्शियोमीटर आहे ना. बॅटरी की रिओस्टॅट आणि हा आपला पोटेन्शियोमीटर वायर
बरोबर की नाही? हा आपला पोटेन्शियोमीटर आहे, सिंपल. आता याच्यानंतर वरती एक छोटंसं सर्किट आहे पहा. हा एक असा एक सर्किट आहे, छोटासा नाही आहे, हा दिसतो जरा कॉम्प्लिकेटेड. तिथे एक सर्किट आहे. काय काय करायचं ते थोडंसं नीट डिटेलमध्ये पहा. मुलांना एकदम स्टार्टिंगचा पार्ट पोटेन्शियल ग्रेडियंट ठीकठाक समजलेला असतो. त्याच्यानंतर तो E1/E2 आला, तिथे कन्फ्युजन व्हायला सुरू होतं. त्याच्यानंतर ते E1+E2/E1 आला, बरोबर, ते असिस्ट अपोज आले, आणखीन थोडंसं कन्फ्युजन व्हायला सुरू होतं. आणि हा जर असा आर्टिकल आहे की हे सोडून जातात डायरेक्टली. काही नाही, आता या आर्टिकलचा डायरेक्टली आपण फॉर्म्युलाच पाठ करूया, बाकी डेरिवेशन वगैरे काही नकोय. ओके, पण मी सजेस्ट करतोय डेरिवेशन पहा. डेरिवेशन महत्वाचं, तिथून गोष्टी शिकायला मिळतात. ओके, जर का तुमचं टार्गेट 100% असेल ना, तर हा कंटेंट तुम्ही नक्की पाहिलाच पाहिजे, डेरिवेशन पाहिलंच पाहिजे, समजून घेतलंच पाहिजे. पाठ नाही करायचं, समजून पाहिजे आपल्याला, कॉन्सेप्ट पाहिजे आपल्याला इथे. इव्हन रिपीटर्स तुम्ही असं नका समजू की डायरेक्टली फॉर्म्युला करू. आता काय बोर्डची एक्झाम नाही आहे आमची, डेरिवेशन वगैरे नाही आहे. हे डेरिवेशन मी बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू कधी शिकवतच नाही आहे. कॉन्सेप्ट्सवरतीच लक्ष असतात. इव्हन डेरिवेशनमध्ये पण आपण काही असं लिहित नाही का, युझिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो, बरोबर ना? ओके, तर त्या भ्रमात नका राहू की हे डेरिवेशन आपल्यासाठी गरजेचं आहे. डेरिवेशन गरजेचं आहे. तर पहा यार, आता तर मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो पार्ट आहे हा पोटेन्शियोमीटरचा पार्ट आहे. हा तर आपल्याला असा पण ड्रॉ करता येतो. बस एक्स्ट्रावाला पार्ट वरती आहे. आता पहा वरती काय, नीट पहा, काय नीट एक्सप्लेन करून सांगतो मी तुम्हाला. हा आहे सेल, ज्याचा आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचा. हा असा सेल आहे ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचा असेल, किंवा बॅटरी बोला, चलो चालतं. ओके, मग त्याचा इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स बाहेर दाखवला मी त्याला, सेलच्या बाहेर इंटरनल रेजिस्टन्स मी तिथे ड्रॉ केलेला आहे. ओके, ठीक. मग त्याच्यानंतर काय करायचं माहिती का रे, इथे आणखीन एक एक्सटर्नल रेजिस्टन्स पण कनेक्ट करायचा. किती? R व्हॅल्यूचा. किती व्हॅल्यूचा कनेक्ट करा, काही फरक नाही पडत. आर व्हॅल्यूचा कनेक्ट केला मी तिथे एक्सटर्नल रेजिस्टन्स. R व्हॅल्यूचा एक्सटर्नल रेजिस्टन्स मी इथे कनेक्ट केलेला आहे, बरोबर. किती व्हॅल्यूचा करा, असा बिलकुल पण काही लोड नाहीये. ओके, तर हा जो वरचा डायग्राम आहे ना, तो लवकरात लवकर लक्षात घ्या. काय, कशासाठी असा डायग्राम ड्रॉ केला हे पाहायचं आहे आपल्याला. ओके, पण सध्या प्लीज हे क्लिअर करून घ्याल की असा डायग्राम तुम्हाला लक्षात राहील, इमॅजिन राहील. ओके, बोर्डवरती पाहतेवेळी ठीक आहे, सर्व काही ओके वाटतं, बट ज्यावेळी तुम्ही सर्व काही आता हे बंद करून नोटबुकमध्ये ड्रॉ करायला लागाल ना, मग त्यावेळेस सुचतं आपल्याला, यार इथे काहीतरी होतं नाही का, ते सुचत नाही आपल्याला. मग तुम्ही एक काम करा यार, पॉज करा व्हिडिओ, मोबाईल ठेवा थोडंसं दूर आणि हा डायग्राम ड्रॉ करा. बघून घ्या, एकदा नीट बघून घ्या. असाच डायग्राम पाहिजे मला. ओके, जोपर्यंत तुम्हाला नाही जमत ना, तोपर्यंत हे प्ले नका करू, पुढचा पार्ट नका बघू, असं म्हणायचं मला ऍक्च्युली. पहा, परत ड्रॉ करा, 2-3-4 अटेम्प्ट करा, बट हा आला पाहिजे. त्याच्यानंतर हे पुढचा पार्ट पहा. ठीक आहे ना? ठीक आहे. आता हे पहा पुढे काय करतोय पहा मी आता इथे. तर नीट पहा, बॅटरी, बरोबर, इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीच्या शेजारीच लावायला लागतो तो, आणि त्याच्या इथे खालती पॅरललमध्ये एक सिम्पलचा रेजिस्टन्स आहे. ओके, दुसरा काही व्हॅल्यू असेल, बट आता जो हा की आहे ना, की तो आपल्यासाठी इथे खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा की आहे आता तो आपल्यासाठी. बघूया काय होतं. पहिले ना की ओपन ठेवायचा. काय? की ओपन ठेवायचा. ओके, फर्स्ट स्टेप असतो की ओपन करायचा. K2 इज ओपन. ओके, आता जर का हा की ओपन असेल तर मग इथून करंट जाणार का? नाही जाणार. म्हणजे ॲज गुड ॲज दिस ब्रांच इज डेड. म्हणजे इथे याचा काही विचारच नका करू तुम्ही. बघ, की ओपन आहे म्हणजे इथून काही जाणारच नाही ना, सोडून द्या त्याचा विषय. म्हणजे आता सध्या काय आहे, सध्या हा पोटेन्शियोमीटर वायर आहे खालती, आणि वरती हा फक्त एवढा, हा बॅटरी, त्याचा इंटरनल रेजिस्टन्स आणि त्याचा गॅल्व्हनोमीटर, आणि हा बस इतकाच आहे सध्या. नल पॉईंट फाइंड करा. काय? नल पॉईंट फाइंड करा. ठीक आहे, आला यार नल पॉईंट, इथे आला, जे वरती आला नल पॉईंट. आज जर का हा नल पॉईंट असेल, तुम्हाला समजतं का? नल पॉईंट म्हणजे इथून करंट 0 आहे, म्हणजे IG इज 0. इथून करंटच जात नाही यार, मग तुम्ही म्हणाल इथून करंट का नाही जात? कारण की इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल सेम आहे, म्हणून तिथून करंट नाही जात आहे. दोन्हीचं पोटेन्शियल जर का सेम असेल तरच तर इथून करंट नाही जाणार. 2 पॉईंट ज्याचे पोटेन्शियल सेम आहेत, करंट नाही जाणार. सो ही गोष्ट समजली पाहिजे तुम्हाला. सो फर्स्ट ऑफ ऑल फाइंड बॅलन्सिंग पॉईंट. जेव्हा की ओपन आहे तेव्हा बॅलन्सिंग पॉईंट फाइंड करा. समजून घ्या की करंट जात नाही म्हणजे इथला पोटेन्शियल आणि इथला पोटेन्शियल टोटली सेम असेल. मग मी इथे असं लिहितोय पहा, पोटेन्शियल ॲट Q इट शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट J. मान्य आहे तुम्हाला? क्यूचा पोटेन्शियल काय यार, हे पहा, स्टार्टिंग तर इथून करायचं असतं आपल्याला, इथून जातो Q वरती. इथे किती होता पोटेन्शियल तुमचा? VA होता, VA.
जातेवेळी पहा, जातेवेळी काय होणार रे, इव्हन काय होणार, काय ड्रॉप होणार, किती, इव्हनचा ड्रॉप होणार. सो मायनस ऑफ इव्हन लिहितो मी इथं. आता मग तुम्ही म्हणाल सर रेजिस्टन्स वरती पण ड्रॉप होणार, मी म्हणतो नाही होणार यार. तुम्ही म्हणणार I × R असतं ना सर, पण मी म्हणतो इथे आयच नाही, करंटच नाहीये, कसं काय ड्रॉप होणार. तुम्ही म्हणणार कसं काय करंट नाही, बॅटरी करंट सेंड करतं, नाही करत रे, नाही करत सेंड, नाही सेंड करतं बॅटरी करंट. तुम्ही म्हणणार कसं काय सेंड नाही करणार. हे बा, हा बॅटरी ट्राय करतो इकडून करंट पाठवायचा, हा पण बॅटरीकडून करंट असं पाठवायचं ट्राय करतो, दोघांचा करंट ट्राय करतात, एकमेकांना अपोज करतात ॲक्च्युली. सो हा त्याच्यावरती असा फोर्स लावतो किंवा त्याला दाबतो आणि हा करंट सेंड नाही करणार, असं एक सिच्युएशन येतो. तो सिच्युएशन म्हणजेच हा नल पॉईंट. तुम्ही म्हणणार कसं काय नल पॉईंट म्हणजे तर इथला करंट झिरो, इथला करंट झिरो, कसं काय बोलताय तुम्ही. पहा सांगतो मी तुम्हाला. इथून जर का करंट झिरो असेल बरोबर, म्हणजे इथून करंट झिरो, म्हणजे इथून आला नाहीये म्हणूनच इथून जात नाहीये ना, म्हणजे इथून आला नाहीये म्हणूनच इथून जात नाहीये ना. मग तेच म्हणतोय मी, इथून करंट नाहीच ना, करंटच नाही तर मग याच्यावरती कशाला ड्रॉप करतायत तुम्ही, नाहीच होत ड्रॉप, करंटच नाहीये. सो ज्यावेळेस मी इथून इथेपर्यंत जातोय ना, सो पोटेन्शियल ॲट ए व्ही ए आणि जाते व्ही, फक्त इव्हनचाच ड्रॉप होणार आहे, फक्त इव्हनचाच ड्रॉप होणार आणि मी पोहोचतोय क्यू वरती, असं सिच्युएशन आहे इथं. अँड दॅट शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट जे म्हणजे काय, पोटेन्शियल ॲट जे म्हणजे काय. पहा मी इथून सुरू केलं, इथून माझं जर्नी सुरू केलं, ड्रॉप, किती लेंथ आहे बघूया, टोटल लेंथ तर L1 आहे ना, बरोबर ना. सो ए वरती पोटेन्शियल आहे व्ही ए मायनस ऑफ, आता हे असं जातेवेळी ड्रॉप तर होणार यार. तुम्ही मला हे सांगा, एका मीटरला सिग्मा ड्रॉप, L1 मीटरला सिग्मा इंटू L1 ड्रॉप, किती सिग्मा इंटू L1 ड्रॉप इतका झालाच पाहिजे. व्ही ए विल गेट कॅन्सल, मायनस प्लस होतो. सो E1 शुड बी इक्वल टू सिग्मा इंटू L1. जरा हे नीट लक्षात द्या, E1 इज इक्वल टू सिग्मा इंटू L1, E1 इज इक्वल टू सिग्मा इंटू L1. एक कुठेतरी लिहितो मी इथे नाही का, E1 इज इक्वल टू सिग्मा इंटू L1, हे प्लीज तुम्ही समजून घ्या इथे. आता सर्व काही रब करतो मी. आता मी तुम्हाला सजेस्ट करतो की आतापर्यंतचा जो डेरिव्हेशन आहे तो तुम्ही परत लिहून घ्या, परत हवं तर पाहून घ्या, न पाहता लिहिण्याचा ट्राय करा, कारण की याच्या पुढचा पार्ट पाहाल तर मे बी आधीच्या पार्टमध्ये कन्फ्यूज व्हाल. सो आधीचा पार्ट थोडंसं व्यवस्थित वर्क करा, ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट पाहायला या. पहा यार, आता हे पण तर रब करतो ना. आता ठीक आहे, आता काय झालं, की ओपन ठेवून सर्व काही गोष्टी केल्या आपण, की ओपन ठेवून केलं, आता की क्लोज करायची. की जरा मी आता इथे क्लोज करतोय, मी इथे की मुलांना क्लोज करतोय, जरा की क्लोज केलं. आता मग काय होणार, की क्लोज जसा झाला ना तसं मला एक गोष्ट समजली की हा एक सर्किट क्लोज सर्किट बनला बा. हा क्लोज सर्किट बनला की नाही, क्लोज सर्किट बनला की नाही, बनला, यस बनला. मग मला असं वाटतं की इथे करंट फ्लो होईल ना, I1 करंट फ्लो होईल ना, आयच बोलतो ना, कशाला I1 बोलू, इथून करंट फ्लो होतोय आय, हे बा I1 नाही रे भाऊ, आय. ओके, करंट जातोय आय, किती आय, इथून पण जातोय आय. तुम्ही म्हणणार इथून आय येतोय, इकडून आय इकडे जात नाही का, डायव्हर्ट नाही होत का करंट. मी तो नाही होत असा पॉईंट शोधायचा आपल्याला, म्हणजे आपल्याला नल पॉईंट शोधायचा ऍक्च्युली. पहा मी हे की क्लोज केला ना, की मी क्लोज केला, बरं की क्लोज केला मी, हे समजून घ्या प्लीज. मग की क्लोज केल्यानंतर आपल्याला नल पॉईंट परत शोधायचा असतो, नल पॉईंट शोधायचा असतो. आणि तो आता जो नल पॉईंट आहे ना, तो ना थोडासा आधी येतो, म्हणजे इतकं दूर नाही जाऊन येणार, थोडंसं कमी दूर गेल्यानंतर तो नल पॉईंट येणार. म्हणजे L2 जो आहे, पुढचा जो नल पॉईंट आहे, पुढचा जो लेंथ आहे, बॅलन्सिंग लेंथ, तो थोडासा कमी आहे. सांगतो मी, जस्टिफाय करतो की का कमी, ओके, बट कमी आहे पहिले आधी हे ऍक्सेप्ट करा, बरोबर. ठीक आहे, बॅलन्सिंग लेंथ आला, नल पॉईंट आला, म्हणजे इथून करंटच फ्लो होत नाही यार. हा पॉईंट आहे J डॅश, तो पॉईंट तर आपला आहेच यार, Q आहे, हा पॉईंट Q आहे. मग मी म्हणतोय की इथून करंट फ्लो होत नाहीये, म्हणजे पोटेन्शियल ॲट Q अँड पोटेन्शियल ॲट J डॅश एक्झॅक्टली सेम असलं पाहिजे. लिहू मग मी इथे, पोटेन्शियल ॲट Q इट शुड बी इक्वल टू पोटेन्शियल ॲट J डॅश, G नाही रे, J डॅश. पोटेन्शियल ॲट Qचा पोटेन्शियल आणि J डॅशचा पोटेन्शियल सेम असलं पाहिजे, एक्झॅक्टली सेम असला पाहिजे, तेव्हाच इथून करंट फ्लो नाही होणार. मी म्हणतो ठीक आहे ना, केलं इथे मार्क केलं, बरोबर केला मार्क. आता मला डाऊटच हा आहे की हा जो करंट आहे इथून आय जातोय, मान्य आहे. मला एक गोष्ट समजलं की इथून करंट गॅल्व्हनोमीटर करंट दाखवत नाहीये, म्हणजे हा जो करंट आय आलाय ना, इकडून जाणार नाहीये, हे मला समजलं. म्हणजे टोटल आय जो आहे ना, तो इथूनच जाणार, आय तिकडूनच जाणार. पण आता मला हे समजत नाहीये की हा जो आय करंट आहे, आय, मग तो इकडे का नाही जाणार, इकडे थोडा आणि इकडे थोडा, असं का नाही जाणार, हा मला डाऊट यायला लागला. मग मला असं समजतं की समजा हा जो आय करंट आहे, आय थोडंसं जर का इकडे गेला,
इकडे जर का गेला थोडासा तर मग इथून तर कमी जाणार ना. अरे नाही, इथून तर आय जाणार आहे. आयच तर ॲज्युम केला होता ना, म्हणजे तिकडे जाण्याची गरज नाही त्याला, म्हणजे तिकडे जाऊच नाही शकत तो, जातच नाही तो या पर्टिक्युलर नल पॉईंटच्या सिच्युएशनमध्ये. बरं, त्या पर्टिक्युलर नल पॉईंटच्या सिच्युएशनमध्ये तो इकडे करंट जाणार नाहीये, बिलकुल पण जाणार नाहीये. परत सांगतो कसं काय जाणार. इथून आय पाठवायचा आहे, इथून आय आलाय, इथून आय पाठवायचा आहे, तर इकडे जाण्याचा स्कोपच नाहीये. सगळं इकडे गेल्यानंतरच हे मॅच होणार आहे आपला आय. म्हणजे हा जो करंट आहे ना, हा इथेच गोल 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 फिरत राहणार आहे. हा करंट ना की इथून जाणार ना की इकडून जाणार, कुठेच काही जाणार नाहीये. ह्या आधी प्लीज तुम्ही समजून घ्या इथे. बरोबर आहे, ठीक आहे यार. पुढे काय मग, तर मी आता लिहितो पोटेन्शियल ॲट क्यू म्हणजे काय. चला ए पासून जा रे, ए पासून सुरू केला मी जर्नी, ए पासून सुरू केलं, जातोय 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 जातोय, ड्रॉप, हायर टू लोअर, ड्रॉप 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 म्हणजे काय, मायनस ऑफ E1. पण असं झालंय पहा की करंट येतो इकडे, मी जातो इकडे, करंटच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये, म्हणजे प्लस करायला लागतं, गेन असतं. बरोबर ना. सो आय इंटू आर करायला लागतं मला, आय इंटू आर प्लस करायला लागेल आय आर. कारण की तुम्हाला हे समजत असेल, करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर, बट मी जातोय लोअर टू हायर, लोअर टू हायर म्हणजे गेन करतोय मी, सो म्हणून प्लस करतोय आय आर. आणि मी जातोय जातोय पोहोचलो मी क्यूवरती, क्यूवरती पोहोचलोय बरं मी, क्यूवरती पोहोचलोय मी. दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट क्यू इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट जे डॅश. जे डॅशचा पोटेन्शियल काय असतो रे, हे पहा, इथून मला इकडे जायचं. सांगा बरं, इथे स्टार्ट केलं मी पोटेन्शियल ॲट ए, जाते वेळी इकडे जाते वेळी काही ना काहीतरी ड्रॉप होणार की नाही, जे डॅश इथे सॉरी, काही ना काही ड्रॉप होणार की नाही. एका मीटरवरती सिग्मा ड्रॉप, तर L2 मीटरवरती सिग्मा L2 ड्रॉप, किती सिग्मा L2 इतका ड्रॉप होणार आहे. VA विल गेट कॅन्सल गाईज. ओके, सो इथून ना तुम्ही एक काम करा, मायनस साईन जर का तुम्ही कॉमन कराल तर इथे बनणार E1 मायनस ऑफ आय आर. ओके यार, दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ सिग्मा इंटू L2. मायनस मायनस विल गेट कॅन्सल इयर, मायनस मायनस टोटली कॅन्सल होणार. सो असं काहीतरी बनलेलं आहे, असं काहीतरी बनलेलं आहे इथे, नाही का. ते दोन इक्वेशन आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट आहेत. तो काय इक्वेशन आहे, E1 इज इक्वल टू सिग्मा L1. ओके, आणि हा काय, E1 मायनस आय आर इज इक्वल टू सिग्मा L2 असं आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे इथे इंटरनल रेजिस्टन्स. काय फाइंड करायचं पहा मुलांना आपल्याला इथे, इंटरनल रेजिस्टन्स. आणखीन पण आहे डेरिवेशन, संपलं नाहीये. नक्कीच तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल ना रे, म्हणजे कसं पहा रे, हे आर्टिकलच आहे तसं. जर का ठीक आहे, रिपीटरवाल्यांना तर माहितीच आहे की काय आहे पोटेन्शियोमीटर, बरोबर ना. तुम्ही तर ठीक आहे यार, तुम्हाला आता फर्स्ट टाइम असेल मे बी. ओके, पण ट्रस्ट मी गाईज, हा आर्टिकलच असा आहे की मेजॉरिटी ऑफ स्टुडंटला नाहीच जमत एंडपर्यंत. मी तरी ट्राय करतो की एक ना एक डिटेल तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. ओके, पण ठीक आहे यार, म्हणजे तुम्हाला समजत आहे की नाही मला हे समजत नाहीये. ओके, बट मी ट्राय तर माझं बेस्ट करतोय की एक पण गोष्ट अशी यातली सोडलेली नाहीये एक्सप्लेन करायची. जमलं तर रिपीटरवाल्यांनी कमेंट करून सांगा मला की तुम्हाला समजत आहे का, लास्ट इयरचा सिच्युएशन काय होता पोटेन्शियोमीटरचा आणि आत्ताचा काय आहे, थोडंफार समजत आहे का, सो दॅट मला पण समजेल. ओके, की एक्झॅक्टली तुम्ही काय फील करताय. ठीक आहे, पहा आता पुढे झालं यार हे असं. मला इंटरनल रेजिस्टन्स फाइंड करायचं होतं, स्मॉल आर फाइंड करायचं होता. स्मॉल आर तर इथे एकच दिसतो, बाकी कुठेच नाही दिसत. आता काय, E1 माहीत नाही, L1 माहीत नाही, L1 ठीक आहे, L1 L2 तर माहिती, बट सिग्मा माहीत नाही. बाकी काही गोष्टी जरा अवघडच आहेत, माहितीच नाही आहेत आपल्याला. काय करू शकतो, थोडंसं आणखीन व्यवस्थित सिम्प्लिफाय करून आणलं पाहिजे काहीतरी व्यवस्थित, नाही का. सो मला असं वाटतं E1ला मी आय आर ओके प्लस आय आर असं लिहू शकतो. E1ला तुम्ही म्हणणार कसं काय, हा काही क्रिच ऑफ सेकंड लॉ यूज करू शकतो. हा लूप आहे का, लूप आहे का तो, हा लूप आहे का, जाऊ का इथून सुरू करू का. हां, करंटच्या डायरेक्शनमध्ये मायनस आय आर, येस करंटच्या डायरेक्शनमध्ये, हां करंटच्या डायरेक्शनमध्ये मायनस आय स्मॉल आर इज इक्वल टू, हां काय रे काय गेन आहे ना, गेन आहे म्हणजे प्लस ना, प्लस ई ना, प्लस E1 ना, दॅट इज इक्वल टू 0 ना. हाच असतो ना क्रिच ऑफ लॉ. म्हणजे E1 म्हणजे तो जाऊन तिकडे आय आर प्लस आय आर, काय आय आर प्लस आय आर हे लिहू शकतो आपण E1च्या जागी, हे समजून घ्या तुम्ही. अँड दॅट इज इक्वल टू सिग्मा L1. आता हा पहा बरं, E1च्या जागी काय लिहायचं ठरलं रे, आय आर प्लस आय आर मायनस ऑफ आय आर इज इक्वल टू सिग्मा L2. बरोबर ना. हा मायनस आय आर प्लस आय आर कॅन्सल. म्हणजे आता दोन इक्वेशन माझ्याकडे आहेत आत्ता. काय, पहिला आय आर प्लस आय आर, ओके, दुसरा आय आर इज इक्वल टू सिग्मा L1 डिवाइड बाय सिग्मा L2. सिग्मा विल गेट कॅन्सल हियर. ओके, इथून आय कॉमन करा, इथून पण आय कॉमन करा, वरती आर प्लस आर बनतो डिवाइड बाय कॅपिटल आर बनतो, दॅट इज इक्वल टू L1 बाय L2 बनतो. सेपरेट डिवाइड कराल ना तुम्ही, इथून झाला आन्सर आला आता, नाही का. आर बाय आर स्मॉल आर बाय कॅपिटल आर प्लस आर बाय आर कराल तर 1 बनेल, 1 दॅट इज इक्वल टू L1 बाय L2. हा 1 तिकडे जाऊन -1 होणार, इथला मी काढून टाकतो, नाही का. म्हणजे आर डिवाइड बाय आर गाईज इट इज इक्वल टू L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2.
मान्य आहे तुम्हाला? आणि आर आर तिकडे जाऊन मल्टिप्लाय, सो आर इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2. फॉर्म्युलाच मेन आहे, त्याला जरा हायलाइट करतो. थांबा, आता हे सर्व रब करतो. काय जो फॉर्म्युला आहे ना इंटरनल रेजिस्टन्सचा, इंटरनल रेजिस्टन्स इज गिवन बाय गाइस आर कॅपिटल आर ब्रॅकेट L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2. L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2 हा इंटरनल रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे. जर का डेरिवेशन नसेल समजलं तर ॲटलिस्ट तो फॉर्म्युला तरी प्लीज समजून घ्या. बरोबर आहे? पहा आता काय L1 काय, L1 म्हणजे कोणता बॅलन्सिंग लेंथ होता? जेव्हा की ओपन होता तेव्हा फक्त बॅटरीचा EMF बॅलन्स झाला होता. EMF बॅलन्स झाला होता. पण ज्यावेळेस की आपण क्लोज केली, बरोबर, तर बॅलन्स काय झाला होता माहिती का? इथे करंट होता नाही का, म्हणजे EMF मायनस ऑफ इंटरनल ड्रॉप. EMF मायनस इंटरनल ड्रॉप काय असतं? एक्सटर्नल ड्रॉप, म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस सर्किट. सो जेव्हा की क्लोज केली तेव्हा PD बॅलन्स झाला होता. काय? PD पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस सर्किट बॅलन्स झाला होता. कारण क्लोज केल्यानंतर आपण असं जात होतो ना, त्यावेळी इथे इव्हनचा काहीतरी ड्रॉप आलाच होता आणि इथे गेन आला होता माहिती का, म्हणजे इव्हन आणि इंटरनल ड्रॉपचा डिफरन्स बॅलन्स झाला होता. EMF आणि इंटरनल ड्रॉपचा डिफरन्स यालाच पोटेन्शियल ड्रॉप बोलत असतो आपण, किंवा पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस सर्किट बोलत असतो, PD बोलत असतो आपण त्याला. बरोबर. सो बऱ्याच वेळी क्वेश्चनमध्ये असं देतील की EMFचा बॅलन्सिंग लेंथ ओके से फॉर एक्झाम्पल 90 आहे आणि पोटेन्शियल ड्रॉपचा बॅलन्सिंग लेंथ हे से फॉर एक्झाम्पल 85 आहे. बरोबर ना? मग समजून घ्यायचं L1 90 L2 85 आहे. असे L2 L1 पेक्षा कमी असतो, L2 L1 पेक्षा कमी असतो. जो मोठा असतो त्याला L1 बोला, जो छोटा असतो त्याला L2 बोला, असं लक्षात ठेवा मे बी. आणि हा जो R आहे ना, R हा रेजिस्टन्स आहे, हा इथला रेजिस्टन्स आहे. कितीही घ्या चालतं, काही फरक नाही पडत. मग त्या आरच्या व्हॅल्यूनुसार मग बाकीच्या गोष्टी L1 L2 या थोड्याशा गोष्टी चेंज होत असतात. बरोबर ना? आरच्या व्हॅल्यूवरती L1 तर चेंज नाही होत, L2 चेंज होतो, L2 चेंज होतो आरच्या व्हॅल्यूवरती. ठीक आहे मला, आता हे रब करतोय पहा मी. आय होप तुम्हाला हे समजलं व्यवस्थित. ओके, याच्यावरती काही क्वेश्चन्स घेऊया आणि त्याच्यानंतर सेशन क्लोज करूया. पहा आता काय. इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट, वाचून घ्या. गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन व्हेन सेल इज कनेक्टेड अक्रॉस 60 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियोमीटर आर. जेव्हा सेल कनेक्ट केला, सेल फक्त सेल म्हणजे EMF 60 सेंटीमीटरला बॅलन्स झाला असं ते म्हणतात. इफ अ सेल इज शंटेड बाय रेजिस्टन्स ऑफ 6 ओहम, सेल बॅलन्स झालाय 60 सेंटीमीटरला, सेल इज शंटेड बाय रेजिस्टन्स ऑफ 6 ओहम, म्हणजे कॅपिटल R 6 हे तुम्ही समजून घ्या इथे. ओके, मग बॅलन्सिंग लेंथ किती झाली रे? बॅलन्सिंग लेंथ 50 झाली असं ते म्हणतात. मग तुम्हाला समजलं पाहिजे L1 इज 60, L2 इज 50 आहे आणि कॅपिटल R जो आहे ना तो आहे 6. मग इंटरनल रेजिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे तो काय असतो? कॅपिटल R ब्रॅकेट L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2. करून घ्या, सिंपलचा फॉर्म्युला. कॅपिटल R इज 6, L1 चा व्हॅल्यू 60 मायनस ऑफ 50 डिवाइड बाय L2 चा व्हॅल्यू अगेन 50. करून घ्या कॅल्क्युलेशन. तर हा आय गेस 6 डिवाइड बाय 5 बनतो. 6/5 दॅट इज 1.2 बनणार आहे आन्सर. दॅट मीन्स ऑप्शन नंबर बी मुलांना हा आपला इथे आन्सर असणार या पर्टिक्युलर समचा. ओके, पण आणखीन एक सम घेतो. EMF ऑफ सेल इज बॅलन्स बाय लेंथ ऑफ 120 सेंटीमीटर, म्हणजे EMF बॅलन्स होतो 120 सेंटीमीटर वरती. आता EMF बॅलन्स होतो त्याला L1 बोलतो बरं आपण. L1 इज इक्वल टू 120. ठीक आहे, चलो. व्हेन अ सेल इज शंटेड बाय रेजिस्टन्स ऑफ 10 म्हणजे कॅपिटल R इज 10, बॅलन्सिंग लेंथ इज रिड्यूस्ड बाय 20. 120चा 10-20 रिड्यूस कराल तर L2चा व्हॅल्यू बनला 100. मग ते विचारता इंटरनल रेजिस्टन्स. बघा डेरिवेशन पेक्षा हे फॉर्म्युला यूज करून एकदम सोपं चालू आहे काय काम, नाही का? व्हॉट इज कॅपिटल R? कॅपिटल R L1 मायनस ऑफ L2 डिवाइड बाय L2. बरोबर ना? तर इंटरनल रेजिस्टन्सचे जे काही क्वेश्चन्स येतील ना तुम्हाला डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड असतात. ओके, सो बेस्ट आहे एकदम, नाही का? डिवाइड बाय 100. 0 विल गेट कॅन्सल. इथे वरती 20 बनतं, 20/10 कराल तर आन्सर बनतो 2. दॅट मीन्स इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू 2 ओहम. ओके, 2 ओहम हा आपला इथे आन्सर असणार आहे. सो पहा यार, आता थोडेसे युजेस आहेत पोटेन्शियोमीटरचे, थोडंसं फास्टमध्ये सांगतो युजेस वगैरे. तर ठीक आहे, इतके डिटेलमध्ये डिस्कशन नाही करता याचं, तर इथे पण शॉर्टमध्ये सांगितलं जातं. पहा, व्होल्टेज डिवायडर तुम्हाला माहिती ना, हा बॅटरी आहे, रेजिस्टन्स कनेक्ट केला समजा, आणि हा आपला मेन पोटेन्शियोमीटर वायर आहे. दाखवतो इथे हायलाइट करून. हा जो आहे ना, हा आपला मेन पोटेन्शियोमीटर वायर आहे. आणि तुम्हालाही माहिती की पोटेन्शियोमीटर वायरवरती व्होल्टेज ड्रॉप झालेला असतो, ड्रॉप झालेला असतो, असं नाही का? हा एक डिव्हाइस आहे, एक कोणता तरी असेल यार डिव्हाइस, काही असेल, तो ट्यूबलाइट असेल, काही असेल. ओके, तर डिव्हाइसला जर का व्हेरिएबल रेजिस्टन्स पाहिजे असेल, म्हणजे कधी कमी व्होल्टेज पाहिजे, कधी जास्त व्होल्टेज पाहिजे, अलग अलग रेंजमधला व्होल्टेज पाहिजे असेल, तर पोटेन्शियोमीटर कसा यूज होतो पहा. तर या डिव्हाइसचा हा एक एंड फिक्स आहे, बट हा जो एंड आहे ना, हा असा मूव्ह होऊ शकतो. हा जितका इकडे जाईल तितका बाहेरचा लेन जास्त होईल, म्हणजे तितका व्होल्टेज ड्रॉप याला जास्त मिळायला लागेल, किंवा तितका व्होल्टेज त्याला जास्त मिळायला लागेल. असे पर्पजेस इथे सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, देन
आता हे काय पहा, स्लायडिंग पोटेन्शियोमीटर, हेच आहे स्लायडिंग पोटेन्शियोमीटर, स्लाइड होऊ शकतो ना तो. ओके, आर कॉमनली यूज इन मॉडर्न लो पॉवर ऑडिओ सिस्टम. ऑडिओ सिस्टम म्हणजे तो म्युझिक सिस्टम वगैरे असतं ना, काहीतरी गोल फिरवतो तर आवाज वाढतो पहा, बरोबर. आपण गोल फिरवतो म्हणजे आतमध्ये जरा पुढे मागे होत असतं, असं पुढे मागे होत असतं, म्हणजे व्होल्टेज, इनपुट व्होल्टेज चेंज होत असतं, म्हणजे कमी जास्त होत असतं. व्होल्टेज कमी जास्त झालं की आवाज पण कमी जास्त होत असतं. सो असं एक वर्किंग असतं, बट डिटेलमध्ये वर्किंग नाही आहे, ठीक आहे, एक स्टेटमेंट आहे फक्त. पुढे पहा, इफ अ स्लायडर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर इज कनेक्टेड टू मूव्हिंग पार्ट, म्हणजे हाच सेटअप. ओके, या सेटअपला समजा तुमच्या मित्राला इथे बांधलं नाही का, त्याच्या हाताला जर काही बांधून ठेवलं नाही का, हा, आणि तुम्ही चालला गेला आणि त्याला बोललो की तू इथेच थांबा रे, बट तो जर का कुठेतरी चालला गेला नाही का, थोडंसं इकडे तिकडे मूव्ह व्हायला लागला, तर तुम्हाला समजतं ना हा पण इकडे असा स्लाइड होईल, बरोबर. आणि इथला पोटेन्शियल ड्रॉप जो काही तो वाढेल, म्हणजे तो जो डिव्हाइस आहे त्याच्यावरती पोटेन्शियल जरा जास्त पडेल, बरोबर. मग तो डिव्हाइस काहीतरी मे बी सेन्सर असेल तर सायरन वगैरे वाजून टाकेल, म्हणजे ते तुम्हाला समजेल की यार हा मूव्ह झालाय. आता इथे आपल्याला कोणाला ठेवायचं नाहीये, बट प्रॅक्टिकली मशीन पार्ट्समध्ये वगैरे यूज होत असतं. म्हणजे असं जर का एक स्टेडी पार्ट पाहिजे असेल आपल्याला मशीनचा नाही का, कुठे मूव्ह नाही झाला पाहिजे तो, तिथे जर का असं कनेक्शन केलं आणि चुकून जो थोडासा मूव्ह झाला, तर लगेच सिग्नल वाजायला लागतं. ओके, ठीक आहे मुलांना. म्हणजे स्टेडी मशीन किंवा स्टेडी स्ट्रक्चरला जर का अशी गोष्ट कनेक्ट केली, मे बी तो व्हायब्रेट वगैरे होऊन कधीतरी मूव्ह होणार असेल आणि मूव्ह झाल्यानंतर मे बी ॲक्सिडेंट होणार असेल, मग अशा केसमध्ये अशी गोष्ट आपण इथे यूज करू शकतो. सो दीज आर द युजेस ऑफ पोटेन्शियोमीटर. ओके, पोटेन्शियोमीटरच्या युजेसमध्ये मुलांना तुम्ही हे पण लिहू शकता. याच्या आधी आपण काय केलं, याच्या आधी आपण 3 गोष्टी फाइंड केल्या ना, EMF कम्पेअर केलंय दोन्ही मेथडनी, इंटरनल रेजिस्टन्स फाइंड केला, तो पण ते पोटेन्शियोमीटरच्या यूजमध्येच लिहू शकता. एकदम सुरुवातीचा यूज व्होल्टेज मेजर करायचा, व्होल्टमीटरपेक्षा ॲक्युरेट आहे, अशा काही गोष्टी. पण आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण स्टडी करणार आहे गॅल्व्हनोमीटर वगैरे, व्होल्टमीटर, ॲमीटर, या सर्व गोष्टी येतील. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपण व्होल्टमीटर आणि पोटेन्शियोमीटर यांच्यामधलं थोडंसं कंपॅरिझन पाहणार आहे. बुकमध्ये याच्यानंतर दिलाय तो कंपॅरिझन, बट याच्यानंतर कंपॅरिझन करणे हे व्यवस्थित नाही राहणार, चांगलं नसणार आहे, बिकॉज व्होल्टमीटरचं स्टडीज नाही केला आणखी. व्होल्टमीटर स्टडी न करता काय कंपॅरिझन करायचं. सो व्होल्टमीटर स्टडी करूया, मग त्याच्यानंतर कम्पेअर करूया. सो आजचा लेक्चर मुलांना इथेच एंड करतोय. मोठा लेक्चर झाला, भरपूर मोठा लेक्चर झालेला आहे, बट ठीक आहे, मला असं वाटतं की पोटेन्शियोमीटरसाठी वर्थ आहे, जर का समजून घ्यायचं असेल तर वर्थ आहे, बरोबर. चलो गाईज, सो सेशन मी क्लोज करतोय. बाय एव्हरीवन, भेटूया उद्या.